देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून पंचपक्षी ज्योतिष याविषयी जाणून घेणार आहोत. पंचपक्षी ज्योतिष ही दक्षिण भारतातील विकसित झालेली एक विलक्षण ज्योतिष प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये 5 पक्षांवर आधारित आहे आणि त्यांच्या अवस्था कशा बदलतात आणि प्रत्येक व्यक्तीच्यावर त्याचा कसा प्रभाव पडतो याविषयीचे वर्णन यामध्ये केले जाते. यात पंचमहाभूत तत्वांना विशेष असे महत्त्व आहे. तर याविषयीचे सर्व विवेचन आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. कुलकर्णी मॅडमचं स्वागत आहे. इत्यादी आपले आदरणीय सर्व उपस्थित असणारे कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सर्वांचं स्वागत आहे. नाव राहून गेल्यास क्षमा असावी. याच्यामध्ये आज आपल्याला जे काही आपण ठरवलेलं आहे त्याला अनुसरून त्या ठिकाणी आपण काय शिकणार आहोत. तर तुम्हाला पंचपक्षीचा जो काही चार्ट आहे तो पहिल्यांदा मॅडम लावतील आणि त्यानंतर कुठला कुठला पक्षी कोणत्या कोणत्या स्थानामध्ये आहे आता तुम्हाला मला वाटतं काही शिकवण्याची आवश्यकता नाही. तर ऐक ना, आधी तारीख ते पंचांग आणि मग चार्ट लावते ना. होय. येस येस. हो हो. पहिला तारीख. तर आता मला असं वाटतं पंचपक्षीमध्ये तुम्ही सगळेजण अतिशय हुशार झालेले आहात असं मी समजतो. कारण काय की पंचपक्षी हे शास्त्र लोकांनी आपल्याकडे दाबून ठेवलं होतं, तिथपर्यंत पोचू दिलं नाही आणि आवाचा सवा फी घेऊन त्या ठिकाणी लोकांना शिकण्यामध्ये तेवढी रुची नव्हती. पण त्या ह्याच्यामध्ये आता आपण आज सुरू केलेला कार्यक्रम आहे. उद्या तुम्ही सुद्धा त्याचा चांगल्यापैकी वापर करू शकता. आणखी आपण बरंच शिकायचं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मॅडमनी पत्रिका लावलेली आहे. तर ती पत्रिका तुम्ही तारीख बघा, 10/2/1977 हा जन्म आहे. त्याच्यानंतर दुपारी 12:06 जन्मवेळ आहे. स्थळ मुंबई आहे, जातक पुरुष आहे. कळलं? हा हे डिटेल्स आहे त्याचं. मला असं वाटतं की इत्यादी सगळ्या लोकांना सगळं काही जवळपास 80% इन्फॉर्मेशन सगळी आपल्या ज्योतिषशास्त्राबद्दलची मिळालेली आहे. म्हणजे त्याच्यात काही कमतरता आहे असं वाटत नाही मला. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आणखी काय जमलं असेल, आठवलं असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सुचलं असेल तर ते सगळं तुम्ही सांगू शकता. पण पंचपक्षीच्या बेसवरती आता जसं की आपण 12ही स्थानांचे फलादेश घेणार आहोत. त्याच्यामध्ये 9 ग्रह आहेत. त्या 9 ग्रहाचं विश्लेषण करणार आहोत की कुठला ग्रह कुठल्या पक्षाशी निगडीत आलेला आहे. तिथीवरून हे पूर्णपणे कुंडली बनवली जाते. हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये जो काही गोचरीचा भाग आहे तो गोचरीचा भाग फक्त एवढ्यासाठीच आहे की जातक हा प्रश्नकुंडली पाहायला आल्यानंतर त्याला काढून देण्याची वेळ ही आपल्याला कोणती असू शकते. त्यावेळेला जातकाचा जो निवडलेला पक्ष किंवा जे काही कार्य त्या पक्षाच्या किंवा स्थानाच्या अंतर्गत येत असेल तर त्या पक्षाचं त्या ठिकाणी जागृत असणं, शासन असणं त्याला फार महत्व सांगितलेलं आहे. तर आता वारंवार काही सांगत नाही, पण शासन आणि जेवत असेल तर पक्षी त्या ठिकाणी जागृत असतो, उपस्थित असतो. त्यानंतर निद्रा अवस्थेत असेल किंवा पक्षी फिरायला गेला असेल किंवा मृत असेल तर त्या ठिकाणी त्याचा जो फलादेश आहे तो त्या ठिकाणी मिळत नाही, अतिशय नगण्य आहे. तर त्या म्हणून तुम्हाला एक सारांश तरी लक्षात आलेला आहे की साधारणतः 2 ज्या अवस्था आहेत, एक तर शासनकर्ता ग्रह, शासनकर्ता पक्षी हा कोणताही जरी असला तरी ते शासन त्याच्या अंतर्गतच आहे. त्याला दरवेळेला मोरच हवाय, घुबडच हवंय असं नाही. तर जसा जसा पक्षी असेल त्याप्रमाणे त्या पक्षाचा अंमल त्यावेळेला त्या घटनेसाठी म्हणून तिथे आपण विचार करतो. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच अगोदरच कळल्या असतील, माहिती असतील, त्यामध्ये काही मतभेद नाही. पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये विचारांमध्ये जर काही असेल तर आपल्याकडे हा प्लॅटफॉर्म जो आहे पुढे जाऊन तुम्हाला सगळं करायचं आहे. लक्षात घ्या,
एक शिक्षक म्हणून पण मी तुम्हाला सांगतो की पुढे जाऊन तुम्ही सुद्धा शिक्षक होणं किंवा तसं मार्गदर्शन करणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तर त्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये खंत बाळगू नका किंवा मी कमी आहे असं स्वतःला समजू नका. तुम्ही स्वतः सगळेजण कॅपेबल आहात. विविध प्रांतातून तुम्ही आता एकत्रित झालेले आहात. त्या त्या परिसरामध्ये तुमचं वर्चस्व, तुमचं कीर्ती, तुमचं नाव होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तिथे दुय्यम स्वतःला समजू नका. तुम्ही सुद्धा काहीतरी आहात असं समजा, तरच तुम्ही विकासाकडे मार्ग करू शकता. अदरवाईज त्या ठिकाणी तुम्ही भीत राहिलात तर तिथे मग तुम्ही सल्लागार म्हणून चांगल्यापैकी उपदेश देऊ शकणार नाही. धन्यवाद. काही कोणाला विचारायचं आहे, बोलायचं आहे? हा पक्षाचं हे सांगितलेलं आहे, कृष्ण पक्ष सांगितलंय. आता सप्तमी अष्टमीला काही हे नाही. हा हा. कृष्ण सर पक्ष ऐका ना, आता म्हणजे पुढचं म्हणजे आपली मुख्य कुंडली लावू का अगोदर? हा, म्हणजे त्यांना कळेल ना की मुख्य कुंडलीचं हो थोडस हो त्या हो. प्रश्न विचारतील ते लोक. तर प्रश्न हा विचारल्यानंतर त्यांना लगेच हाऊस नंबर लगेच सांगता येईल ना हा की या हा हाऊस हा मध्ये हे आहे. हा. हे येस, बघा करेक्ट. लावलं. येस लावलंय. मॅडम. हा. मेष बर. लग्नाची आहे हम्म. पत्रिका. लग्नी हम्म. गुरु आणि केतू आहेत. चतुर्थात कर्केचा शनी, सप्तमात तुळेचे राहू आणि चंद्र, आणि दशमात मकरेचे बुध मंगळ आणि सूर्य, आणि व्ययात मिनेचा शुक्र उच्चीचा. बरोबर आहे. आता ह्याच मकर राशीमध्ये आपण बघितलं तर 3 ग्रह आहेत. होय होय त्याच्यामध्ये एक घुबड आणि 2 घुबड, नाही, एक गिधाड आणि 2 घुबड. होय होय असं आहे सर. पण. हा. हो. हा, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं की दशमस्थान हे 2 शुभग्रह, शुभ पक्षी आणि एक पक्षी अतिशय कठीण. हो. म्हणजे तो कोणत्या ह्याच्यातला आहे तर मंगळाच्या अखत्यारीतला आहे ना मॅडम? नाही नाही सर, सूर्य गिधाडात आहे आणि सूर्य. मंगळ आणि बुध घुबड मध्ये आहे. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. हम्म. बरं, आता आणखी कोणाला काही बोलायचं आहे किंवा प्रश्न? बघा, प्रश्न विचारतात तर इत्यादी विद्यार्थ्यांना त्याचा अंदाज येईल आणि ते चांगले ज्योतिष शिकू शकतील. नुसतं मी माझ्याच सारखं सांगत बसलो तर तिथे तेवढा मजा येणार नाही. कारण तुम्ही एवढा वेळ काढून येता इथे, तर तुम्हाला बोलण्याचा सुद्धा हक्क आहे. पण व्यवस्थित विचारावं की जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल. तर मी विचारू? विचारा. सर मला ना पंचपक्षी नित्यक्रम जे आहे, शासन, खाणे, फिरणे, झोपणे, हं, हं. ते खूप क्लिअर झालेलं नाहीये. आपण सांगू शकाल पुन्हा? बघा, असं आहे, तो तक्ता जो आहे ना मॅडम, हा तो एव्हरी टाइम बदलतो, वारावरती बदलतो, वेळेवरती बदलतो. आता त्यावेळेला जगामध्ये तुम्ही कुठे असाल हा त्याला अनुसरून जेव्हा भारतीय ह्याची पत्रिका आपण काढू, हा आणि समजा तुम्ही कॅनडाला आहात तर तिथे कधी कधी 13-14 तासाचं पण अंतर आहे. हो किंवा लॉस एंजलिसला आहात तर तिथे सुद्धा 11-12 तासाचं अंतर आहे. हा तर ज्याचा जर समजा प्रश्न विचारत असेल, तुम्ही कन्सल्टंट म्हणून समजा लास वेगासला आहात आणि ज्याचा मुंबईमध्ये आहे, बर मला मुंबईची कुंडली काढून त्या आधारावरती तिथे तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर, त्यावेळेला त्याचा पक्षी हा शासन करीत आहे का, अच्छा. जेवत आहे का, हम्म, किंवा भ्रमण करीत आहे का, तर हम्म, तो कालावधी जो आहे तो प्रिंटेड आहे आणि तो फिक्स आहे. बर त्याच्यामध्ये तुम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. आणि तो अवधी त्यांनी प्रत्येक पक्षाला दिलाय. पण बर तो एवढ्यासाठीच सांभाळायचा. आता आपण पुण्यातल्या पुण्यात असू किंवा पुणे मुंबई असू किंवा भारतामध्ये कुठे असू तरी सुद्धा त्या ठिकाणी तारीख आणि वेळ ही सारखीच आलेली असते इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणे. बर पण परदेशामध्ये ज्याचं, कारण तुम्ही मुंबईमध्ये आहात हा तरी सुद्धा जातकाला तुम्ही विचारू शकता की आता तू प्रश्न कुंडलीसाठी तुझं वास्तव्य कुठेशी आहे, हा हा त्याच्या वास्तव्याच्या अनुसरून तुम्ही त्याला त्या ठिकाणी प्रश्न सोडवू शकता. आणि जो कालावधी तुम्हाला द्यायचा आहे, हा म्हणजे फ्युचर, समजा हा आता शनिवारचा कालावधी आहे हा आणि त्यावेळेला पक्षी कुठला आहे, म्हणजे त्याला जर समजा दुपारी 1 वाजता आहे का, मग तो 1 वाजता शासन करीत आहे का, तर तो तसा जो चार्ट जो तुमच्याकडे आहे हो तो चार्ट तुम्ही त्याचा वापर करू शकता. बर पण वाराला
तिथीला समजा एखाद्या वेळेला समजा जातकाला आपण सल्ला दिला की गुरुवार हा तुझ्यासाठी योग्य नाही, पण तू शुक्रवारी हे कार्य करू शकतो. इन हा बिटवीन त्या काळामध्ये तुला यदाकदाचित जो पक्षी आहे तो शासन करता असेल, हा मग तो गिधाड असला, मोर असला, हम्म, घुबड असला, आता हम्म, त्याच्यावरती आपल्याला समजा की जो गिधाड आहे तो हार्ड हम्म, वर्क आहे आणि कठीण हम्म, पक्षी आहे. हम्म. मग एखाद्या व्यक्तीला आर्थिक काही गोष्ट असेल तर घुबड पक्षी आहे. हा बरं, त्याला दुसरा भाग असा आहे मॅडम, रिलेटेड प्लॅनेट हा हा पण फार महत्वाचा आहे. मग बर रिलेटेड प्लॅनेट म्हणजे काय की बाबा घुबड हा पक्षी हा फायनान्सचा आहे आणि गुरु सुद्धा आहे. हा मग गुरु शोधते वेळी त्या दरम्यान जर जातकाचा गुरु पर्टिक्युलर तिथीला, बघा वाक्य हम्म, परत, पर्टिक्युलर तिथीला, आणि गुरु हा 12 वर्षातून एक राशीमध्ये येणार हा आणि त्यामध्ये 2.25 नक्षत्र तिथे त्याचं भोग असणार. हो तर त्या दरम्यान तिथे त्या पर्टिक्युलर नक्षत्राला तिथीच ही फार महत्वाची आहे. हा त्या तिथीला गुरु जरी आता मिथुन राशीमध्ये असला हा तर आता पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे आणि तिथी समजा बदलली म्हणजे पक्ष बदलला पक्ष, हा हा तर त्या दरम्यान त्या ठिकाणी यदा कदाचित त्याचे वर्णन जे आहे ते बदली होऊ शकतं. अच्छा. हो. सर खूप छान समजलं, धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर मी विचारू? हा बोला. सर इथे लग्न आपलं 27 अंशावर आहे, रवी 27 अंशावर आहे आणि हम्म. गुरु 28 अंशावर आहे. तर ओके. गुरु आणि रवीचा केंद्रयोग झालेला आहे. मग हा. ह्यांचं फळ कसं सांगायचं आपण? नाही, आता बघा असं आहे की आपलं ही जी रचना आहे ना सगळ्या हा पक्षांची, ही हा रचना नक्षत्रावरती अवलंबून आहे. हो मग नक्षत्र मग ते 28 अंशाचा असो का 29 अंशाचा असो, तर अच्छा त्यावेळेला जे जलराशी ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ आहे, आश्लेषा आहे आणि रेवती आहे. ही हो समाप्तीची सिमिलर नक्षत्र आहेत. हो त्याच्यानंतर राशी समाप्ती आणि नक्षत्र समाप्ती ही सेम आहे. हो जर समजा तुम्ही मिथुन राशीकडे गेलात आणि मृगशीर्ष नक्षत्र आहे तर ते आरंभी आहे आणि वृषभ राशीला समाप्ती आहे. हो कळलं? हो त्याच्यानंतर तुम्ही जर वायू तत्वामध्ये गेलात तर त्या ठिकाणी पूर्वा भाद्रपद आहे, विशाखा आहे, म्हणजे तूळ, मिथुन, पुनर्वसू आहे. तर ह्या वायू तत्वाच्या राशी त्रिपाद मध्ये आहेत, पण त्यांचा त्रिपादचा जो हक्क आहे तो दुसऱ्या कर्क राशीमध्ये पण आहे, वृश्चिकेमध्ये पण आहे आणि मीन राशीमध्ये पण आहे. म्हणजे गुरुच्या नक्षत्रांचा तिथे एक एक चरण येतं, चरण पण येतो. हो पण तिथे पक्षी बदल होऊ शकत नाही. तिथी हम्म. अनुसरून, हो तिथी अनुसरून. हम्म. रवीला कुठला घुबड आलाय ना? हो. गिधाड, इथे गिधाड आहे मॅडम. गिधाड आहे का? आणि होय. गुरुला गुरुला मोर आहे. मोर आहे. हम्म. म्हणजे सर मी तो चार्ट लावू का हा, लावा आपला? लावा 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 मॅडम. येस येस मॅडम. अरे बापरे, हे दिसत का नाही? दिसतोय मॅडम? थांबा थांबा. हम्म. आता दिसतंय. मला ते हम्म. असं हे वाटलं ना, शेवटपर्यंत दिसत नाही असं वाटलं. हम्म. तर आता सगळ्यांनी ह्याची नोंद करून घ्यावी. सर मी एक विचारू? हा यस, विचारा ना. नमस्कार सर. सर आता इथं नमस्ते. कावळा आलाय चंद्राला, हा. आणि राहुला पण कावळा आलाय. मग आता परवा पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की कावळा आला तर त्याचं काय प्रिडिक्शन करायचं साधारण? नाही, आता त्याचा प्रश्न काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बर. बरं, आता भाग असा राहिला की कावळा तुम्हाला सर्वत्र आढळेल, पण हो मोर आणि घुबड आढळणार नाही. हो तर मग त्या ठिकाणी जातकाचा प्रश्न कोणता आहे आणि तो कुठल्या स्थानाशी संबंधित आहे, बर. म्हणजे प्रश्न कुंडलीसाठी. हा, अच्छा ओके. बघा आपण पहिल्यांदा पार्ट 1 घेतला, तो आजीवन माणसाचा पक्षी हा तिथेच आहे. तर हम्म. त्यावेळेला त्याचे फलित ते त्याला तिथे त्या स्थाना अनुसरून आणि पक्षाला अनुसरूनच मिळणार. हा त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. बरोबर. दुसरा भाग असा आहे की जेव्हा तो प्रश्नकर्ता म्हणून येतो आणि फक्त त्याला 2-4 प्रश्नाची उत्तर हवी असतात आणि हम्म. त्याला स्थान परत्वे ज्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी तुम्ही
जर समजा आपला चतुर्थ स्थानाचा प्रश्न आहे की मला घर घ्यायचं चतुर्थ. आहे. हा, चतुर्थ आहे. हा. मग चतुर्थ स्थानाच्या मध्ये असणारा, आता आपण इथे बघितलं तर मेष लग्न आहे. मग हं. कर्क राशी हे जे आहे, त्या कर्क राशीमध्ये पक्षी आहे का, होय हा सर पहिला आहे. आता बघायचा शनी आहे. आहे तिथं आणि त्याला कोंबडा आलाय. हम्म. कोंबडा आलाय. मग हम्म. त्या कोंबड्याचंच वैशिष्ट्य जे आहे ते हम्म. तुम्ही नोट्स घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये माहिती पडणार नाही. अच्छा. हा. बर. ते पुस्तक जे आहे ते अमेझॉनला मिळेल तुम्हाला, तर ते बर. घ्या. आणि त्याच्यावरती बाकी मराठी पुस्तक घेऊ नका, त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही. काय नाव आहे सर पुस्तकाचं? हेच पंचपक्षी. पंचपक्षी. अच्छा अच्छा, ओके. बर आपला बर क्लास झाल्यापासून आहे ना, आता अमेझॉनला पंचपक्षीची कुठली पुस्तकं उपलब्ध नाही. तर बर मराठी पुस्तक मी रेकमेंड केलं होतं, पण त्याच्यामध्ये शून्य माहिती आहे. बर. असं आहे. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल. ओके. थँक्यू सर. सर थँक्यू. आता मी विचारू का? हा, बोला बोला मॅडम. आता हे मेष लग्नाची पत्रिका आहे हो. आणि सप्तमात राहू आणि चंद्र आहेत तुळेचे. ते जाऊ दे, म्हणजे येस. समजा ते कुठले येस. आहेत ते नाही, पण येस. ते कावळा पक्षात आले. तर मला अजून परत हा क्लिअरन्स हवाय की आपण ज्यावेळेस कावळ्यामध्ये चंद्र किंवा तो कावळा आयदर लग्न स्थानात आला किंवा धनस्थानात म्हणजे कौटुंबिक, तर ते असं म्हणजे पूर्व जन्माशी कन्सर्न किंवा म्हणजे याच कुटुंबातली ती व्यक्ती आली आहे. तर मग हे इथे पण आपण तसं काही सांगायचं का? का इथे असं राहू म्हणजे आजोबा वगैरे असं काही कन्सर्न कसं करायचं एक्झॅक्ट? नाही, आता काय गंमत आहे तुम्हाला सांगतो मॅडम, हा हा. की याचं एक इंद्रजाल नावाचं पुस्तक आहे. अच्छा, थांबा मला त्याच्यामध्ये कावळा ह्या पक्षावरती हा. 40 पानाचं विवेचन आहे. बापरे. बापरे. आता ते 40 पानं म्हणजे अख्खा ग्रंथ जो आहे तो 6,000 रुपये किंमत आहे. काय हे इंद्रजाल? हम्म. हा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी ओपनली सांगतो तुम्हाला हा. की असंच आहे. मग आता तुमचा प्रश्न कावळा आहे, हम्म. तर कावळ्याचे जे काही नियम तुम्हाला त्या याच्यामध्ये दिलेले आहेत, हम्म. ते तिवारी का कोणतरी जे आहेत, तर बर. ते त्यांनी वर्णन चांगलं केलेलं आहे. मग ते ओके. वर्णन जसं आपल्या ग्रहाचं वर्णन असतं की ग्रह कुठली कुठली स्थिती आणू शकतो, काय करू शकतो, असं संपूर्ण वर्णन त्या हिंदी पुस्तकामध्ये आहे. पण ओके. इंद्रजाल जर तुम्ही हे करायला गेलात तर ते 5-6 हजार रुपये तुम्हाला घालावे लागतील. ठीक. बापरे, लेखक कोण आहे सर याचे? कुठलं ते इकडचंच आहे, हिंदी मधलंच आहे, पण ते ह्याच्यातलं आहे. कोणतरी उपाध्ये का मिश्रा असं कोणतरी आहे. हो का? हो. पण एवढं सर महाग? आता ते हो त्यांची बाबा, प्राइस बघ. हे कोण करते अशी नीता? विसरले मॅम. हा. हो ना. असू दे, ते चुकूनच होतं त्यांच्याकडे. कोण दिवेकर मॅडम आहेत ना, ते हल्लं असेल माईचं, तर नाही असू दे, आपलं काही नाही डिस्टर्ब. ते थोडस हे झालंय, हा. लाईन्स यायला लागल्या ना. हो. मॅडम काढतायत कुलकर्णी. हा. तर काढते मग मॅडम मी त्याला. हो हो हो, चालेल, तुमच्या ह्यांनी काढा, आपलं नाही डिस्टर्ब होते. थँक्यू. थँक्यू. हा, तर मग मॅडम असं आहे होय. की ते लेखक, आता तुम्हाला सांगतो, ताजिक नीलकंठी नावाचं एक पुस्तक आहे. हो आता ताजिक तुम्हाला मी सांगितलं किती मोठं हे आहे त्याच्यातलं विश्लेषण, होय. हो बरोबर आहे की नाही. हो हो ना. सर. आता त्यांनी 250 पानाचं पुस्तक लिहिलंय हम्म. आणि ताजिक बद्दलची माहिती फक्त 4 पानं आहे. अरे बापरे. आता काय करणार तुम्ही सांगा. सर हे फेसबुकला पंचपक्षीवर साळवींचं पण पुस्तक आहे ना एक? काय म्हणता. पंचपक्षीवर साळवी, आदित्यनाथ साळवींचं पण पुस्तक आहे ना मराठी? मी म्हटलं काय, तुम्ही घेऊन बघा. एक पान आहे हम्म. फक्त एका पक्षासाठी. मी काही रेकमेंड करत नाही कोणाला, पण मी स्टोरी सांगतो की जे हिंदी आहे ते भोजपुरी भाषेतून निघालेलं आहे. त्याला अच्छा एकेका अच्छा. पक्षावरती, आता हे पंचपक्षी आहे तर त्याच्यात 200 पानं पक्षाचं निवेदन आहे. बापरे. हो. त्याचं नाव आहे इंद्रजाल, पण 5,000 रुपये किंमत आहे. पाच त्याच्यात 5,500. हे सगळ्या पक्षांचं आहे का सर त्याच्यात? हो. अच्छा. हम्म. तुम्ही समुद्र सरांना फोन करा, त्यांच्याकडे पुस्तक आहे.
ठीक आहे. हो तर एवढं महाग म्हटल्यावर नाही हिंमत नाही होत पण घ्यायची. समजा पंचपक्षी आहे पण एक्झॅक्ट अजून म्हणजे काय की फक्त पंचपक्ष्यांशी कन्सर्न की ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे अबाउट ऍस्ट्रॉलॉजी पण त्याच्यात काही आहे असं. नाही नाही, ऍस्ट्रॉलॉजीची जी आहे ना हं. ती असेल कदाचित त्याच्यामध्ये ते जादूचे प्रयोग करणे बाधा. हा तेच नको मग ते फार अरे बापरे, ते नाही ते गडबड नको. वाटते ना. त्याने डोकं दुखायला लागतं वाचलं तर. वाचणं तर दूर ते त्या आपल्या कामाचं नाहीये. हो, नको ते तेच. आपल्या लायक नाहीये ते. बरं चला, आता आपण कम टू पॉइंट. हा. आता सर मी विचारू? हा विचारा. सर, या हं. जातकाच्या सप्तम स्थानामध्ये राहू आणि चंद्र आलेला आहे हो हो हो. आणि या दोघांनाही कावळा हाच पंचपक्ष आलेला आहे. येस. आपण कावळ्याचा संदर्भ पूर्वजन्माशी घेतलेला लावलेला आहे. हो पण मला असं म्हणायचंय, जेव्हा राहूची दशा, हो अंतर्दशा जेव्हा हो त्याला चालू होईल, हो मुळातच राहू आणि चंद्र हे दोन्ही तिथे एकत्र आल्यामुळे या जातकाच्या मनावर काही ना काहीतरी भय भयदर्शक असं सावट असू शकतं. पण इथे जर कावळा त्याच्याशी रिलेटेड आलेला आहे, हं, तर त्याला वाटणारं भय किंवा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या हं. पूर्वजन्माच्या निगडीत असल्यामुळे काही पितृदोषाशी किंवा अशा काही धरायच्या का? बघा, मगाशी कुबल मॅडमचा प्रश्न अर्धवट राहिला, तो मी पूर्ण करतो. त्यांनी सुद्धा विचारलं होतं अच्छा. की कावळा हा पक्षी तिथे सप्तम स्थानाला आलेला आहे. हा. आता सप्तम स्थानाच्या बाबतीमध्ये दोन ग्रह आहेत तिथे, राहू आणि चंद्र. हो. तर पारंपरिक ह्याच्यामध्ये पण राहू चंद्राची युती ही ग्राह्य नाहीये. होय. कावळा हा पक्षी सुद्धा तिथे ग्राह्य नाहीये. हम्म. तर यदा कदाचित एखादी व्यक्तीमध्ये वर्णन करते वेळी तुम्हाला तुमची गाठ पुनर्जन्मामध्ये पुन्हा होईल किंवा झालेली असेल. हम्म. आता जर अविवाहित व्यक्ती आपल्याकडे आली, हा. तर अविवाहित व्यक्तीचं लग्न व्हायचं असेल तर आपण सांगू शकतो हा. की तुमच्याच वंशामध्ये कोण ना कोणतरी नातेवाईक असतील, त्यांच्याशी विवाह जमण्याची शक्यता आहे. हा कावळा हे एक्झॅक्टली. दर्शवतो. तर मला हेच मगाशी आपलं बोलणं राहिलं ना, असंच तुम्हाला याच संदर्भात विचारायचं होतं. म्हणजे येस आपण असं येस. म्हणतो ना की मागचे परत ते हो ऋण हो. संबंध चांगले असले तर ते व्यक्ती परत एकत्र येण्याचे बरं. चान्सेस जास्त आहे असं आपण पण इतर वेळेस म्हणतो ना. हो तसं हो. पण इथे होऊ शकतं. बरोबर आहे. येस छान येस. छान छान. तो प्रश्नाचं मध्ये काय झालं होतं की गडबड, की दुसरे कोणते विचारलं म्हणून त्या हा हा प्रश्नाचं नाही उत्तर म्हणून मी शकलो पण नाही. नाही आणि मग मॅडमनी लगेच तोच प्रश्न पुढे कंटिन्यू केला ना म्हणून मग मी आता मी थांबले. ते परत आणखी कंटिन्यू करतो. करा. तर अशा वेळेला जर अविवाहित व्यक्ती आली आपल्याकडे आणि त्याला मुलगी किंवा मुलगा शोधायचा असेल, तर त्यावेळेला यदा कदाचित कौटुंबिक जे काही नातं असेल किंवा त्याच पित्रांच्या ह्याच्यामधलं हम्म. जातक तुमच्या नशिबामध्ये आहे. पण हम्म. त्याचं वागणं हे कावळा अंतर्गत जे काही त्याचे फलादेश असतात त्याला अनुसरूनच जीवनामध्ये मिळते. आता कावळा हा पक्षी जो आहे हा मुळात आपण सांगितलं की आपल्या पितृंचा कारक आहे. हम्म. आणि पितृंचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला तिथे नैऋत्य दिशेचा जास्तीत जास्त विचार केला जातो. हम्म. मग अशा वेळेला ज्याचं त्या सप्तम स्थानाबद्दल एवढा समाधानी असेल का, हा एक पहिला भाग आहे. नाही. त्याचं स्वरूप जे आहे ते शनीच्या माध्यमातून आहे. हम्म. जसं घुबड आपण शुक्राकडे जातो, हम्म. गुरुकडे जातो, गिधाड जो आहे तो मंगळाकडे जातो, राहूकडे जातो. मग तशाच प्रकारे तुम्हाला त्याचं वर्णन ग्रहाशी संबंधित असता तिथे त्याला फलादेश देता आला पाहिजे. इथे सप्तमे शुक्र पण गिधाड मध्येच आहे ना सर. हो. म्हणजे Yes. ते थोडस इथे प्रॉब्लेमॅटिक पण होऊ शकतं ना. कावळा पण आहे म्हणजे असा ऑलरेडी राहूचंद्र आहेत त्यांना कावळा आहे, सप्तमे शुक्र गिधाड मध्ये आहे आणि समजा असं उच्चीचा नाही पण असं समथिंग काहीतरी विचित्र होऊ शकतं ना इथे. म्हणजे हो. असं आपण म्हणू शकतो की नाही. हा. ऍक्च्युली कसं असतं मॅडम बघा, एक तर जेव्हा मॅरिड लाईफ संदर्भामध्ये आपण ज्या ज्या ग्रहांचा विचार केलेला आहे, हम्म. हम्म. तर हम्म. त्या दरम्यान समजा आपण फक्त मॅरिड लाईफ नाही, नाही नाही नाही. पण समजा शुक्राच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला
शुक्र हा सप्तमेश आहे हे नक्की, होय 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 आणि तो गिधाड त्याला पक्षी लाभलेला आहे हे पण नक्की. होय. तर यदा कदाचित जातकाचा जीवनसाथी जो आहे त्याला दोन स्वरूप आहेत. एक बरोबर. शुक्र म्हणजे कावळा आणि गिधाड, ह्या दोन हा. पक्षाशी निगडीत त्याच्या जीवनातील फलादेश हा निश्चित आहे. हा म्हणजे त्या म्हणजे ह्या कोण आता हा जातक आहे ना, समजा त्याच्या आयुष्यात येणारी त्याची पत्नी, तर आता गिधाड म्हणजे असं काही वाईट इन द सेन्स तिच्या पण आयुष्यात असे अप्स अँड डाऊन असे येऊ शकतात. कावळा येऊ आहे शकतो. तर समजा नोकरी करत असेल तर भ्रमंती वगैरे असं जास्त म्हणजे असं आपण एक 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 लॉजिक लावून सांगू शकतो ना. दुसरा भाग असा सुचवलेला आहे पंचपक्षीमध्ये, जसं की आपल्या पारंपरिक मध्ये सुद्धा प्रथम स्थान हे मंगळाचं आहे, तर त्याच्या समोरचं स्थान जे आहे ते शुक्राचं आहे. येस होय. हे कधीही जोडीदार एकमेकाशी संबंधित ट्युनिंगला नसतात. येस येस माहिती तिथे खूप ठिकाणी प्रत्येक राशीचा हा जो प्रॉब्लेम आहे, तर तो जेव्हा सप्तम स्थानाची आपल्या पूर्वाचार्यांनी जेव्हा निवड केली, तर त्यावेळेला त्याचा अधिपती हा एक ऑप्शन दिलेला आहे, होय. आणि त्याच्यामध्ये आलेला ग्रह हा सुद्धा एक ऑप्शन आहे. जर रास रिकामी असेल तर तो कुठे विराजमान आहे. आता जर समजा सप्तम स्थान हे मारक स्थान आहे आणि सप्तमेशच जर मारक स्थानामध्ये असेल तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच गोंधळ उपस्थित होईल. सर मग आता त्या गोंधळामध्ये असं आहे मॅडम की पत्नीच्या पत्रिकेमध्ये तसं नाही, पण पतीच्या पत्रिकेमध्ये असं आहे, होय. तर तिथे संमिश्र फलादेश मिळेल. हम्म. कदाचित पती हा तिथे समाधानी नसेल, पण पत्नी समाधानी असेल, कारण तिचं मारकस्थान हे चांगलं आहे आणि पतीचं मारकस्थान हे बाधित आहे. होय होय सर. अशा वेळेला रिलेटेड प्लॅनेट किंवा रिलेटेड पक्षी हा कसा आहे, जर एखाद्या ठिकाणी पत्नीला जर मोर मिळालाय मारकस्थानामध्ये आणि पतीला गिधाड मिळालाय, तर गिधाड हा मोराला समजून शकणार नाही. कळलं का? होय. म्हणजे तिथे असा भाग आहे. म्हणून आपल्या पूर्व आचार्यांनी पूर्वीपासून असं सांगितलेलं आहे की सप्तम स्थान हे आपल्या विरुद्ध स्थान आहे, तर ते कुठल्याही ग्रहाचं एकच येणार नाही कधीही. त्याचं विभाजन हे असंच केलेलं आहे. कुठली रास घ्या तुम्ही, मकर घ्या तर चंद्र आला, होय. लग्नी चंद्र घेतला तर मकर आली, कुंभ घेतला तर सिंह आलं, होय. वृश्चिक घेतलं तर वृषभ आलं. म्हणजे हे एकमेकाचे शत्रू ठरवलेले आहेत एवढं नक्की. इवन त्याच्यामध्ये एक सांगू का तुम्ही बोलताय? हा मग बोला बोला. हा. तर म्हणजे हे आता इथे आपण तर म्हणजे पार्टनर समजा, पण एका घरात असे बहीण भावंड सुद्धा समजा एक मेशीचा आहे आणि दुसरा म्हणजे तुळेचा, तर त्यांच्या सुद्धा स्वभावात म्हणजे एकाच आपण म्हणतो ना आईच्या उदरात तरी जमीन आसमानाचा फरक असतो सर. हो हो असं पण खूप म्हणजे आता आपण कसं ऑब्झर्व करतो ना, असं थोडं थोडं जे ऍटलिस्ट घरातले नातलग, तर ते एकदम फरक कळतो तो. येस. सर, हम्म. आता इथे आपण पार्टनर म्हणून पत्नीचा किंवा आपल्या जोडीदाराचा विचार केला आणि तो हा. इथे एकदम चपखल बसतोय की एकतर तो कावळ्यामध्ये आहे आणि तो सप्तमेश गिधाडामध्ये आहे. म्हणजे पतीला पत्नीबाबतचा त्रास हा अधेमध्ये भोगावाच लागेल. तिच्या नक्की उग्र स्वभावाचा किंवा कटकटी स्वभावाचा किंवा आक्रस्ताळीपणाचा असा न्यूसन्स काही क्रिएटर. ना काहीतरी त्यांना त्रास भोगा. पण समजा हा आपण ह्या स्थानावरून आपल्या व्यवसायातल्या भागीदारीचा पण विचार करतो, हो ते तर सुद्धा अशा हा बोला. वेळेला सर, हम्म. अशा वेळेला कावळाच आलेला आहे आणि त्याचा सप्तमी गिधाडामध्ये गेलाय. मग हा पार्टनर म्हणून, आपल्या धंद्यातला पार्टनर म्हणून आपल्याला त्रासच देईल हो, असं होईल का दोईजड गिधाडा? होईल, दोईजड होईल. हा. कधी कधी असं असतं मॅडम, सांगतो मला, पार्टनर हा बुद्धू पण असू शकतो. ते सगळं काम आपल्यालाच करावं लागतं. हा. मग त्याच्यामध्ये घुबड आला असेल तर पार्टनर हा फायनान्सर असतो. होय. कळलं का? हा. मंगळ आला असेल तर तो त्या ठिकाणी वर्चस्व गाजवणारच. हा. मंगळाला पक्षीचं गिधाड मिळालेलं आहे तर आणखी डबल वर्चस्व होईल. हा.
पण मंगळाला कावळा मिळाला आहे, तर समजुतीच्या याच्यातून माध्यमातून जातक आपल्याशी वागेल अच्छा. असं हे करतोय. हा. हा, म्हणजे इथे आता ह्या जातकाला कावळा आलेला आहे, तर आणि ह्याचा समजा असं आपण समजू थोडा वेळ की तो व्यवसाय करतोय, तर ह्याचा पार्टनर हा मेहनती असेलही, पण त्याच्यामुळे मिळणारा फायदा हा दीर्घकालाने मिळणारा असेल, किंवा त्याच्या काही वागण्यामुळे किंवा त्याच्या कार्यपद्धतीमुळे जातकाला त्रास भोगावा लागेल, असं असू शकेल का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो समाधान. हा. प्रत्येक स्थान जे आहे हा. हे आपल्याला समाधान देईलच ह्याची शाश्वती जीवनामध्ये नाही, नाही. हो. होय सर. हे नक्की आहे. हम्म. आता हे समाधान कधी लाभेल? हा. जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये स्वतः ठरवाल हम्म. की मी सॅटिस्फाईड आहे. मग तिथे पती असो, पत्नी असो, मुलगा असो, पार्टनर असो, व्यावसायिक असो, व्यवसाय असो, धनस्थान असो, भागीदार असो, म्हणजे आर्थिक असो, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनावरती हा. हे करू शकाल की त्या ठिकाणी तुम्हाला खरोखर समाधान तुम्हाला मिळते. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. हा. तसं काल असं होतं, काल रविवार होता, माझा काही क्लास नव्हता, तर मी एका ठिकाणी गेलो होतो. हा. तर त्या ठिकाणी मी आकाशीचं 3 तास व्याख्यान दिलं. 3 तास. अच्छा. 6 वाजून 5 मिनिटापासून ते 9 वाजून 5 मिनिटापर्यंत. हम्म. आणि त्या ह्याच्यामध्ये आकाशीचं जे माझ्याकडे स्टोर रूम आहे, हा. ते सगळं स्टोर रूम प्रत्येक व्यक्तीवरती मी वापरलेलं आहे. म्हणजे अच्छा. ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे पुस्तकालय, लायब्ररी हा. ही किती आहे, हम्म. तर 3 तास त्याचा युटिलायझेशन करणं नॉट सो जोक. होय, केव्हाही सर. हा. मग ते लोक एवढे खुश झाले की आकाशी विद्या या अशा तऱ्हेची असू शकते का? मी हम्म. म्हटलं डेफिनेटली. तुम्ही बघा, मी प्रत्येकाचं भविष्य हातामध्ये काही पेपर नाही हम्म. आणि सगळ्यांचं भविष्य व्यवस्थित सांगितलं. कारण त्या परदेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा फोटोवरून भविष्य सांगितलं. फोटोग्राफी होती. अच्छा. हा. मग आता त्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे किती भांडवल आहे, तर हा. तेव्हा तुम्ही त्याच्यावरती चर्चा करू शकता. हम्म. तुमच्याकडे ऍसेट नाही आणि तुम्ही श्रीमंती दाखवायला गेलात, तर ती कदापि चालणार नाही. तर मला काल फार समाधान झालं रात्री हा. की मी काहीही हातामध्ये पेपर न घेता सतत 3 तास व्यवस्थितरित्या चांगल्यापैकी आकाशीय विद्याचा वापर केला. हम्म. इट वॉज ट्रायल. अच्छा. तर मुंबईतच. हा. आता राहिला हा प्रश्न, एक मिनिट पोद्दार मॅडम, एक मिनिट. हो राहिला हो प्रश्न माझ्या स्वतःचा, तर मी समाधानी आहे की नाही, हा. हा आपला संसार ठरवतो की आपण एखाद्या शेजाऱ्यापासून समाधानी आहोत का नाही. जर तुम्ही तुमचं समाधान स्वतः मिळवू शकता, तर निश्चितच तुम्ही समाधानी होऊ शकता. आता बोला पोद्दार मॅडम, बोला. खूप चांगला मुद्दा दिलात सर. थँक्यू. थँक्यू. नमस्ते सर. नमस्ते. सर, कालच्या लेक्चरचं जर रेकॉर्डिंग असेल तर आम्हाला पण ऐकायला आवडेल. नाही, रेकॉर्डिंग नाही, तो समारंभ होता ना असा, तर अच्छा. त्याच्यामध्ये 25 एक लोक होते. तर त्या ओके. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मला एक गेस्ट म्हणून आम्ही आम्ही असे बरेच कार्यक्रम करतो, अच्छा. तर त्यांना नवीन विद्येचा हे होता. आणि सर, एक शंका विचारायची होती की आता मगाशी जे हे प्रश्न चालले होते, हळदणकर मॅडम आणि कुबल मॅडम त्यांनी विचारलं होतं, त्याच रिलेटेड पुढे मी विचारते. कधी हम्म, कधी सर लग्नेशच सप्तमात असतो आणि हम्म, हा लग्नेशच जर कावळा असेल आणि तो जर सप्तमात बसला असेल, तर मग हम्म. त्याचं कसं प्रेडिक्शन करायचं, शेवटी त्याचा विचार लग्नेश कोण करते. आहे, द रिलेटेड तुम्हाला प्लॅनेट हा महत्वाचा आहे. येस. प्लॅनेट लग्नेश कोण आहे, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं एकाच व्यक्तीचं नाव घेताय, तर
लग्नेश सप्तमात हा रवियुक्त होता, शुक्रयुक्त होता, तर त्या ठिकाणी तो राजेश खन्नाचा होता. तर त्याला वैवाहिक आयुष्य अनकम्फर्टेबल होतं. कळलं का? अच्छा. कारण तो हा हा लग्नेश सप्तमात होता आणि ये- त्या ह्याच्यामध्ये सप्तमेश लग्नात होता. हा अन्य होता. पण प्लॅनेटरी पोझिशन जी आहे ती डिफरंट डिफरंट होते. त्या डिफरंट डिफरंट असताना काय झालं की सप्तमात रवी होता, तर त्या समोरची व्यक्ती मोर अँबिशियस होते, जास्त अच्छा. अँबिशियस होते आणि हम्म, त्याच्या हम्म. दबावाखाली त्यांना जगायला लागलं. अँड दॅट्स वाय द पर्सन इज फेल इन लाईफ. ओके. पण सर, हा जर एक कावळाच असेल लग्नेश आणि तो सप्तमात असेल, तर आता कावळ्यावर बरीच चर्चा चालली होती, म्हणून मला असं एक वाटलं मग तरी की सुद्धा तेच कितीही अच्छा. जरी झाला तरी सुद्धा घुबड आणि मोर हे शुभ पक्षी आहेत. आफ्टर ऑल यू आर वर्किंग फॉर व्हॉट? बरोबर. येस सर. इट डिपेंड अपॉन युअर बर्ड्स. येस सर. थँक्यू सर. तर त्या ठिकाणी तुम्हाला पक्षाचा आणि भाग असा आहे मॅडम, यू आर इंटेलिजंट, तर तुम्ही आदरणीय पण आहात. तर त्या ठिकाणी बघा, अनेक तुम्ही पंचपक्षीच्या बाबतीमध्ये पुस्तकं घ्यायला जा किंवा पुस्तकं पडताळून पहा. तुम्हाला शून्य डिटेल त्याच्यामध्ये छापेल. सगळ्या लोकांनी पुस्तकं जी छापल्यात ते टाइम टेबल जे असतं ना, ते सगळ्यांनी छापलेलं आहे. फलादेश नाही छापला. आणि फलादेश ज्यांनी बरोबर आहे. छापलेला आहे, बरोबर हा, आहे सर. बरोबर आहे ना? फक्त हो, टाइम अगदी टेबल आहे, बरोबर. फक्त कोण चार्ट आहे. कोण कोण बोललं? मी मेहकरकर, अर्चना मेहकरकर, हा वाशिमवरून. हा हा. हा कारण मी हे बघितलं आहे हा पुस्तकं, पण तर त्याच्यामध्ये असं वाटलं की नाही काही ते पंचपक्षी काय असं वरवरचं वाटत होतं. पण हम्म. जेव्हा आता मी हे तुमचं अटेंड केलं त्यानंतर लक्षात आलं की अरे वा, खूप छान आहे. आणि डेप्थ मध्ये म्हणजे त्याचा उपयोग होतो प्रॅक्टिकली, हे लक्षात आलं सर. खूप खूप हा. धन्यवाद. मग मी सांगितलं की लोक प्रोफेशनल आहेत. तो चार्ट जो आहे तो कॉपीराईट्स मध्ये नाही आहे, म्हणजे पंचांग जसं कॉपीराईट्स मध्ये नाही आहेत. आणि विवेचन जे आहे ते कॉपीराईट्स मध्ये आहे. त्याच्याकरता ज्याने पुस्तकं छापली त्याला विवेचन करता आलं नाही. म्हणून तुम्ही 5-10 हजार रुपये घेऊन सुद्धा, जर समजा तुम्ही त्या ठिकाणी देऊन सुद्धा जर त्या ठिकाणी पंचमखी शिकलात, तर त्यांच्याकडे मटेरियल नाही. दे नेव्हर डिस्कस. ते सांगते गप्प बसा, मी सांगतो ते ऐका आणि लिहून घ्या. आणि लिहून काय देतात तुम्हाला सांगतो, मी प्रॅक्टिकल सांगतोय मॅडम. बरोबर. लिहून जी ग्रहांची वर्णनं जी आहेत ना, तर ती एकत्रित करतात आणि सांगतात हा कावळा मंगळ, हा कावळा शनी, हा कावळा गुरु, हा कावळा राहू. कळलं? बरोबर आहे सर. कम्प्लिटली मिसळ असते आणि मिसळची चव ही मसाल्याची असते, बाकी काही संबंध नसतो. कळलं? बरोबर आहे सर. हा. तर त्या ह्याच्यामध्ये निव्वळ असंच आहे सगळ्या ठिकाणी. म्हणून कोणाकडेही त्या ठिकाणी इव्हन तुम्हाला फक्त तमिळमध्ये काही मटेरियल मिळेल, पण तमिळचे जे लोक व्हिडिओ वगैरे वाले आहेत ते काय करतात, ते शॉर्ट्स मध्ये सांगतात. 15 मिनिटं 10 मिनिटात हे शिकता येणार नाही. आता मी 10-10 15-15 लेक्चर्स घेतो, एवढं सगळं हे करतो, ते डिटेल्स देत नाहीत. बरोबर आहे सर. एवढ्या अगदी डिटेल्स. बरोबर आहे. कारण की मी जेव्हा पंचपक्षी विषयी ऐकलं आणि ते बघितलं पण, पुस्तक रेफर केलं, पण त्याच्यामधलं असं वाटलं की सगळं वरवरचं आहे आणि काही एवढं कामात नाही येणार. पण जेव्हा तुमचं ऐकलं तेव्हा वाटलं नाही, परफेक्ट आहे म्हणून. असंच आहे धन्यवाद ते. सर. धन्यवाद धन्यवाद. पोद्दार मॅडम बोला. सर, जनरली घुबड दिसत नाही, पण मी ज्या एरियामध्ये राहते सर, तिथे संध्याकाळी खूप सारे घुबड असतात. आणि आमच्या म्हणजे किचनच्या खालचे जे किचन आहे त्याच्या विंडोच्या इथे सर ते नेहमी असतं, दिसतच. व्हेरी फाईन. म्हणजे तिथे तुम्ही घुबड पाहिलं हे नशीबवान आहात. हो सर, सर नेहमी म्हणजे दररोज रात्री असतं सर. गुड. व्हेरी गुड. आमच्याकडे तर सर चिकूचं झाड आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप असतात. वा, फार छान. हा असा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे आपला वर्ग जो आहे तो सर शेवटी मी कसा आहे पण की लहानपणापासून पाहिलेली आहेत सर. म्हणजे अगदी लहान होतं तेव्हा वाड्यात
होतो आम्ही राहायला, पण ते डोलीसारखं होतं तिथेही होती. आणि आता इथं आम्ही जिथे राहतोय तिथे 4-5 वर्ष झाली बंद झालीत, कारण ते जे खड्डे जे होते बिल्डिंग मध्ये जसे हा. डोलीसारखे होणारे ते बंद केले. पण घुबडं ओके. यायची आणि जवळजवळ थव्याने असायची सर, आणि पिल्लं पण होती त्यांची. म्हणजे आम्ही एका वेळेला 5-5 घुबडं पण बघितलेली आहेत हो पिल्लांसहित. हो, बरोबर. आणि आणि ती अशी विशेषतः सर रात्री ती घुमत बसायची. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ते खड्डे बुजवले आणि त्याच्यानंतर ती घुबडं यायची बंद झाली सर. पण आमच्याकडे बरेच तर वर्ष सर आम्ही बघितले ते. पांढरी हा, घुबड पण येतात, जे म्हणतात की रेअर आहे, ती पण बरोबर. आमच्याकडे अंगणामध्ये असतात. कसं आहे, चालेल. प्रत्येक पक्षी जो आहे ना मॅडम, तो त्याचा जे निसर्ग आहे तो त्याच्या शोधामध्ये असतो. आणि तिथे त्याला जे आवडेल, आता जसं कुलकर्णी मॅडमने जे सांगितलं, तर त्यांच्या गावामध्ये पण त्यांनी पाहिली, तिथे कल्याणमध्ये पण पाहिली. कारण का की तो परिसर वनस्पतीचा होता त्यावेळेला. आता सगळं कॉन्क्रीट झालेलं आहे, कळलं. आता पुन्हा ते अच्छे दिन आने वाले है क्या पता नहीं. सर एक विचारू? बोला. सर आता या जातकाच्या ह्याच्यात लग्नेश दशमात गेलेला आहे आणि हम्म, तो मकरेत उच्चीचा झालेला आहे. हम्म, भाग्येश पण दशमात आहे आणि तो मोर मध्ये आहे. हम्म, मंगळ घुबडामध्ये आहे. हम्म, म्हणजे याची जी नोकरी असेल किंवा हा जो काही उद्योग करत असेल त्याच्यात ह्याला पैसा आणि प्रतिष्ठा ही चांगली असेल, याच्यात काही शंका नाही. पण हम्म, पंचमेश सूर्य हा हम्म, गिधाडात दशमात आलेला आहे. हम्म. पंचमेश सूर्य गिधाडात आलेला आहे. व्हेरी तर गुड. सूर्य गिधाडामध्ये दशमात बसलेला आहे आणि तो पंचमेश आहे. हम्म, तर हम्म. त्याचा आपण रेफरन्स काय घ्यायचा? बघा, पहिली गोष्ट, तुमचा पहिला प्रश्न असा आहे की लग्नेश भाग्यात आहे हो, आणि लग्नेश लग्नेश दशमात आहे. दशमात आहे सर. हा, आणि नाही मॅडम, भाग्येश पण दशमात आहे. लग्नेश प्रथम स्थानात आहे ना, गुरु आहे ना तो लग्नेश लग्नात लग्नात. आहे. सॉरी सॉरी, लग्नेश आहे दशमात, भाग्येश लग्नात आहे. हा हा, हा. हा हा. हा. आता असं आहे की भाग्यस्थानाचा म्हणजे त्रिकोणाचा स्वामी लग्नात आहे, हो, बरोबर आहे. तर त्या त्रिकोणाचा. ठिकाणी भाग्याला चालना द्यायची आहे असं समजा. तर हा, भाग्याला अधिपती हा कोणता पक्षी लाभलेला आहे? गुरुला. हा पहिला भाग आहे. मोर आहे ना. मोर आहे. मोर आहे म्हणजे डेफिनेटली याचं भाग्य जे आहे ते कालांतराने स्मूथली त्याच्या जीवनामध्ये घडेल, बरोबर आहे. हा. त्याच्यानंतर लग्नेश दशमात आहे, बट ही हॅज टू वर्क हार्ड. हो, कारण का की तो मंगळ आहे आणि तिथे आलेला पक्षी कोणता आहे? घुबड आहे. घुबड आहे. हा, मग तो संमिश्र प्रतिसाद देऊन जे काम करशील त्यामध्ये आर्थिक चांगल्यापैकी जीवन जगशील. म्हणजे हो. आर्थिक, घुबड हा आर्थिक मान्यता देणारा ग्रह आहे, हे पक्षी आहे, हम्म, कळलं. मग आता हम्म. याच्यामध्ये आपण बघितलं तर भाग्येश लग्नी आहे, तो चांगल्या याच्यामध्ये आहे. लग्नेश दशमात आहे, तो चांगल्या पक्षामध्ये आहे. आता जर समजा मंगळ हा गिधाडामध्ये असता, नाही, सूर्य गिधाडात आहे सर. हा, सूर्य म्हणजे मंगळ म्हणजे असं म्हणतोय, लग्नेश गिधाडामध्ये असता असं म्हणतोय मी. हा, हा. हा, तर त्याच्याकडे जीवनात रफ अँड टफ ज्याला आपण म्हणतो. बरं, आता तुम्ही पंचमेशाच्या बाबतीत पण उल्लेख केलेला आहे. हा, तर त्यावेळेला पंचमाधिपती हा गिधाडामध्ये आहे. तर हा. जातकाचं संबंध आपल्या मुलाशी ट्युनिंग जमेल की नाही जमेल, कधी कधी पालक आणि हे मुलं यांचं एकमेकाशी संबंध तेवढे चांगले नसतात. आता हे चांगले संबंध कधी होतात? दोघांची विचारधारा जर चांगली असेल, एकत्रित असेल, तर त्या ठिकाणी तो एकमेकाच्या ट्युनिंग मध्ये असतो, बरोबर आहे. होय. पण कधी जर समजा नसेल तर त्या ठिकाणी तो ना आपल्या वडिलांना ना आपल्या आईला किंमत देत, तो कमी समजतो. किंवा असा भाग येतो गिधाडमध्ये, जातकाचा मुलगा हा व्यसनी पण असू शकतो, हा पण एक भाग आहे. म्हणजे तुम्ही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लागू करू शकता, तुमच्याकडे साठा पाहिजे तो हा, लावण्याचा. सर ऐका ते ना, तो एक मिनिट. हा, हा, तुम्ही पंचमेश सूर्य गिधाडात आहेत म्हणून असं म्हणता ना की मुलांशी ट्युनिंग जमत नसेल किंवा व्यसनी असू शकेल. पण हे सूर्य, अरे राम,
सूर्य वडिलांना पण हे करतं ना रिप्रेझेंट. मग आपण म्हणजे वडील पण असे असू शकतात असं नाही म्हणू शकणार हो, का? असं म्हणू शकतो. मग तसं वडील जर तसे असतील हा तरी सुद्धा मुलाचं ट्युनिंग त्यांच्याबरोबर कसं असेल? हा नाहीच होणार ना, बरोबर आहे ना. नाही, म्हणजे कुठे ना कुठेतरी नातेसंबंध कोणातर्फे कोणामार्फत तरी बिघडणारच. हो 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 सर, बिघडणार. कळलं का? हा. हा. आणि पंचमेश पण आहेच आहे ना, तो पंचमात सिंह येस, राशी म्हणून येस. पंचमेश म्हणून पण सूर्य म्हणजे बोथ आर रिस्पॉन्सिबल असं मला म्हणायचं, म्हणजे मुलगा बरोबर. पण आणि वडील येस, पण असं. वडील पण. हम्म, आता कसं असतं बघा, सांगतो तुम्हाला. हम्म. कधी कधी एखादं बाळ जन्मापासून वडिलांना आवडत नाही. हा हा हा. नाही आवडत म्हणजे नाहीच आवडत. नाही नाही, सो माहिती आहे. आणि एखादं बाळ वडिलांना अतिशय चांगलं आवडतं होय आणि होय त्याला आई आवडत नाही. होय होय. त्याला प्लॅनेटरी पोझिशन जबाबदार आहे. बरोबर. आणि आपण पंचपक्षी शिकल्यामुळे जे पक्षी विरोधाभास आहेत हम्म त्यांचं एकमेकाशी जसं हे लग्नस्थान, सप्तमस्थान, दशमस्थान, चतुर्थ स्थान जसं जमत नाही, हम्म. तशाच प्रकारे तुम्ही जर बघितलं तर इच अँड एव्हरी झोडियाक होय हा अपोजिट साईडचा असतो. हो जसं इथे लाभस्थान आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आलेली रास ही कुंभ आहे का? होय होय तर सर. पंचमात ही सूर्याची रास आहे, बरोबर. म्हणजे सिंह आहे. हो ती ना. वाईट अपोजिट आली की नाही? आहेत. म्हणून सूर्य सिद्धांतामध्ये राशींचा जन्म हा कोणापासून झालेला आहे? सूर्यापासून. Yes. म्हणजे सूर्य सूर्य सिद्धांत आणि जर चंद्र. तुम्ही शिकला नसतात हम्म. तर मला वाटत नाही की अख्ख्या कुठल्या पुस्तकात सूर्य सिद्धांताबद्दल एवढी माहिती नाही दिलेली नाही, आहे. कुठेच नाही काही. आता आणि एक दिवस ऐका मी ना तुम्हाला. हा, सर, बोला. हा, ह्याच्या संदर्भात अजून हा दशमेश म्हणून शनी, तो त्याला तर छान पक्षी मिळालाय कोंबडा. तर आता हम्म. आपल्या हळदरकर मॅडम म्हणाल्या, समजा व्यवसायाच्याच संदर्भात आपण धरलं, अजून बरंच काय काय गोष्टी विचारता येतील, पण म्हणजे गिधाड आहे म्हणून त्याला कष्ट आहेत नो डाऊट. आणि मंगळ आणि बुध घुबड मध्ये आहे म्हणून पैसा पण मिळेल. आणि मग हम्म. कोंबड्याला म्हणजे ती प्रतिष्ठा मिळेल की त्याचा हो. व्यवसाय अजून असं उंचीवर नेण्यासाठी पण हा कोंबडा मदत नेम करेल. नेम अँड हा, नेम अँड फेम. नेम अँड फेम. येस येस. नेम अँड फेम. आता तुम्हाला सांगतो, आता एक होजेरीचा एक ब्रँड आलाय हम्म टाटाचा. हम्म. मंत्रा काहीतरी नाव आहे. अच्छा. तो एवढा चाललाय की बाकी सगळे होजेरी गप्प होते. बरोबर. आता जर तुम्ही टीव्हीच्या किंवा युट्यूबच्या जाहिराती पाहिल्या तर बहुतेक जाहिराती ह्या मेकअपशी संबंधित आहेत. म्हणजे त्या स्त्रियांच्या आहेत की नाही? होय. पुरुषाच्या उपयोगातली एकही जाहिरात नाही. आता आशीर्वाद आटा किंवा आटा, धनिया, मिरची पावडर ह्या कोण 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 वापरतंय? ना. तर सगळं जे आलेलं आहे तर ते आजचा काळ तो तसा आहे. कळलं? म्हणून त्या ठिकाणी आज जाहिरात क्षेत्र जे आहे ते महिलांच्या ताब्यात आलेलं आहे. त्याच्यावरती अग्रेसर आज महिला आहेत. आता मगाशी मी एका आर्टिस्टशी बोललो, माझ्याकडे शिकायला होता आर्टिस्ट म्हणून त्याच्यामुळे. तर तो बोलतो, आता काका मला 3 महिने झाले काम नाही मिळालं. मी म्हटलं तू सिरियलच्या मागे लागू नको, तू हैदराबादला जा, मी तुला फोन करतो आणि रामोजी मध्ये तुला हे करून देतो. डबिंग, तुला आवाज तुझा मराठी आहे पण तुला तमिळ डबिंग करणारा मनुष्य मिळेल, पण तुला तिथेच काम मिळेल, मुंबई युनिव्हर्सिटी ह्याला मिळणार नाही इंडस्ट्रीमध्ये. तर तो तयार झाला. तो बोला ठीक आहे, मी हैदराबादला जाईन म्हणून रामोजीमध्ये. तर मग आजचा काळ काय माहितीये का? आज मुंबईमध्ये 1 लाख लोक बेकार आहेत इंडस्ट्रीमध्ये, कामच नाही आहेत. कळलं? मग तशाच प्रकारे तुम्हाला आपला विषय आहे पक्षी. तो पक्षी आणि तो हे अतिशय चांगल्यापैकी तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. इथे हा सूर्य गिधाडात गेल्यामुळे थोडस त्याला हे, नाहीतर ऑलरेडी काही काही ठिकाणी Yes, कसे सगळे पक्षी येतात, ते yes, उघडच yes. असतं तर अगदी सोने पे सुहागा झालं असतं ना. म्हणजे ते म्हणजे आई वडिलांचं आणि मुलाचं रिलेशन सुधारलं असतं, परत हो हो व्यवसायात पण हो. फायदा झाला असता, सगळंच. पण अगदी थोडक्यासाठी काय झालं बिचाऱ्याला काय माहिती. म्हणजे असं नाही, आता काय गमत आहे, हे पत्रिका वाचन आहे, होय होय. त्यामध्ये इट इज नॉट एनी पर्सनल हा, नाही हॉरोस्कोप. नाही नाही, पण सांगते ना, मोस्टली सगळे सारखेच येतात ना, जस्ट अगदी थोडस हे झालं आणि ते नक्षत्र आणि ते सगळंच बाकीचं बदललं ना. नाहीतर मग सारखेच येतात ना, एवढ्या 4-4, 5-5 नक्षत्रांना एकच पक्षी दिलेला आहे हो. ना.
आता कसं आहे मॅडम, की ह्या ह्याच्यामध्ये जिथे आपण हे पंचपक्षी घेतो, हम्म. आता लोक फक्त 3-4 लेक्चर घेतात आणि 5,000 रुपये घेणार. हो ना, काय बापरे, काय पण वेळ पण ऐकूनच त्या जाहिराती बघून असं हो, हे होतं. आता सगळी दुकान बिकान बंद झाली. आता आपण म्हणतातच पंचपक्षी. लोक आता, म्हणजे त्यांना वाटतं काहीतरी वेगळं शिकायला मिळेल आपल्याला, म्हणजे असं. नाही नाही, बिलकुल नाही. लोकांना पण आता अनुभव आलाय. त्यांना माहिती आता झालंच सगळ्यांना, पण जेव्हा माहिती नव्हतं ना, मग जातातच ना त्या साऊथकडे. तर सर अगदी त्यांची 60-60 हजार पण फी आहे, मी असं त्या एका व्हिडिओवर ऐकलंय. हो, तर ते कसं आहे सांगतो तुम्हाला मी, की असं आमच्याकडे एक ब्रँड आहे आपल्याकडे. हा. त्या ब्रँडमध्ये तुम्हाला 80,000 रुपयाची पर्स आहे. पर्स? अरे हो, रामा, येस. पर्स हा, 80 हजारची त्याच्यात 80,000 रुपये. ठेवायची? त्यांचं मार्केटिंग करण्याची, किंवा एखादा ड्रेस किंवा एखादी जीन 70,000, 80,000, 1,35,000, 1,40,000 असे आहेत. कळलं? तर त्याला तुम्ही काय करू शकत नाही. तिथे घेणारा क्राऊड वेगळा असतो. असतात ना, त्यांना काय हा. वाटत तसं. आता इथे काय आहे, की लोक एक नाडी शिकवायचे, ते म्हणायचे ना माझी स्पेशालिटी आहे. त्यांना विचारलं की यू टेल मी द स्पेशालिटी, हम्म. तुमच्याकडे काय आहे, यू जस्ट टेस्ट इट. नाही. आता कालच आमचं आणि कुलकर्णी मॅडमचं बोलणं झालं, हम्म. आपल्या कुलकर्णी लंडनवाल्या, हा दाढीबद्दल. नंतर चंदुलाल पटेल. हा हा. हो ना मॅडम. तर फार छान त्या तुम्ही पाठवलाय तो लेख, मी त्याची लगेच प्रिंट काढून ठेवली. आवडलं मला ते नाडीबद्दल ना. हा, येस. खूप सुंदर आहे. मग त्या ठिकाणी चंदुलाल पटेल वन ऑफ द बेस्ट मास्टर, होय होय सर. म्हणजे फार चांगले होते. पण हम्म. त्यांच्या नावावरती लोकांनी दुकानं उघडली, हा. आणि मग दुकान उघडले म्हणजे चंद्रलाल पटेल अतिशय नॉमिनल फी, म्हणजे मला वाटतं 50 रुपये प्रति महिना फी घ्यायचे. ऐक. फार चांगले ग्रस्त, जे नाव चांगले कीर्ती करून लोक घे. घेतच नाही सर, म्हणजे आता तुम्ही तर बघा घेतच नाही. आणि अगदी एखाद्याने घेतली तर तुम्ही सांगता ते असेच, म्हणजे फी बिचारे, म्हणजे सगळं नुसतं फ्री फ्री फ्रीच देत राहतात. हम्म. नाही नाही, ठीक आहे. आता तो हा जे नाही, आहे तो ज्याचा त्याचे त्याचा साहित्य. प्रश्न आहे म्हणा, बरोबर आहे. पण असे मोस्टली पैसे पैसे करणारे मला नाही वाटत की ते नॉलेजेबल पण आहेत. असं नको बाबा, जाऊ दे, आपलं ह्याच्यावर जाते असं नको बोलायला. मला आवडत पण नाही, पण म्हणजे मोस्टली असा एक्सपिरियन्स मी पण घेतलाय तुमच्या अगोदर, म्हणून म्हणते. जाऊ दे, दॅट्स इट. ठीक आहे, हरकत नाही. तर हे अशा तऱ्हेचं आपल्याला विचार करायचा आहे. आता काय, कितीतरी लोकांना मी असं ओळखतो की त्यांनी फक्त आता ते गेले पण देवाघरी, उगाच टीका करण्याचा अर्थ नाहीये, पण नंतर पिढी जी आहे ती डेव्हलप नाही झाली. हे दुःख आहे. कर्मा रिटर्न्स आहेच ना सर, कुठल्याही गोष्टीला. नॉट ओनली इन दिस, म्हणजे जे आपण करणार ते मिळणार. मग आपल्याला, मला तर असं सगळ्या, म्हणजे आपण सगळ्यांनीच, की जे आपल्याला हवंय तेच आपण पेरूया ना, म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला सगळं छान छानच मिळेल ना. येस. सर मी एक विचारू? हा, बोला. सर इथे लग्न, गुरु आणि केतू या तिघांनाही मोहर आलेला आहे, आणि गुरु केतू लग्नामध्ये आहे. तर हा जातक इतरांना आधार देणारा किंवा एक आश्वस्त पर्सनॅलिटी, आपण जसं म्हणतो की नाही, एखाद्या जवळ गेलो म्हणजे असं वाटतं की चला आता हा आपल्याला आधार देईल, आपल्याला तारून नेईल या संकटातून, अशा प्रकारचं याचं व्यक्तिमत्व असू शकेल किंवा आहे का? मी सायंटिफिक उत्तर देतो तुम्हाला, सायंटिफिक एकदम, हा. जे लागू पडेल तुमच्या नावाला. आता तुम्ही हो. देशमुख आहात, हो. म्हणजे तुम्ही गावचे मोठे आहात, हो. नाही का? हो. देशमुख म्हणजे गावचा ग्रामपंचायत मध्ये मोठा मनुष्य. हो. आता तुमच्या पंखाखाली अनेक लोक वावरतात की नाही? हो. बरं. कालपुरुषाची रास ही मेष का आली? कारण त्या माहिती नाही. राशीपासूनच सुरुवात झाली, आणि तो आरंभ आहे, हम्म. आणि तो मराठा आहे. हो. कळलं? आणि तो हम्म. लोकांचं रक्षण करण्यासाठी आलेला आहे. हम्म. आता रक्षण जिथे आलंय तिथे गुरुची साथ आहे, हो. आणि केतूची विरक्त आहे. तो हो. रक्षण करण्याचे कुठल्याही तऱ्हेचे चार्जेस घेणार नाही, कारण का गुरुची साथ आहे त्याच्याकडे, सगळ्या काही गोष्टी, तो राजा आहे, हो. नाही का? आणि हो. तो क्षत्रिय आहे. हो. असं कॉम्बिनेशन लावा.
अच्छा. आता तुम्ही देशमुख आहात, हा. तर तुमच्या राजवटीमध्ये सगळे लोक तुम्हाला सलाम करणार आहेत. नाही सर, आमचं मूळ आडनाव देशमुख नाही आहे. म्हणजे असेल, पण आता देशमुख आहे ना. हो, आता देशमुख आहे. काहीही नसलेले देशमुख आहोत आम्ही. काही असो, पण देशमुख वंश आहे ना, बस झालं. ही इंग्रजांच्या काळात देशमुखी मिळाली, त्याच्यामुळे ते देशमुख झालाय. वाटेवर असं, पण आज देशमुख आहात ना हं. तुम्ही. हो. उदाहरण खूप छान. लक्षात राहण्यासारखं आहे. आता तुम्हाला मी सांगतो, मिथुन राशी. हा. मिथुन राशी ही व्यापारी तत्वाची आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की व्यापारच दडलेला आहे. हो, मग तिथेचा अधिपती हा बुध निश्चित केलेला आहे. बरोबर तर आहे. त्याची मानसिकता असं आहे की मी काहीतरी देईन आणि काहीतरी घेईन. गिव्ह अँड टेक फॉर्म्युला आहे. म्हणून बुधाच्या माणसाकडून रक्षण करता नाहीये. नाही, बरोबर आहे कळलं सर. का? हो तो सर. फक्त तुम्हाला लिखाण करून देईल, अकाउंट करेल, तो तुम्हाला व्यवहार शिकवेल, पण तो तुम्हाला तलवार चालवणं शिकवणार नाही. नाही. तो तिथे मेषेकडेच जाऊ लागेल. हो. कळलं? तर तशा राशींचा संदर्भ त्यांनी जो जोडलेला आहे. मग अशाच वेळेला तुम्हाला तुमच्या मेष राशीमध्ये एखादा ग्रह असेल, तर त्या ठिकाणी तो त्या राशीतला ग्रह मेषेप्रमाणे वागेल, म्हणजे शौर्य पत्करेल. अच्छा. शौर्य पण मिळालं पाहिजे ना करायला. हो हो हो. म्हणून त्या ठिकाणी असणारा ग्रह हा जरी मेषेचा असला, राहू असला, केतू असला, तरी सुद्धा तो शौर्य प्रधान आहे. मग त्याच्याकडे त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचं लिडरशिप येणार हे ठरलेलं आहे. म्हणून मेषेतले असणारे ग्रह हे जातकाला त्याप्रमाणे वागायला लावतात. बरोबर खूप आहे छान सर. सांगितलं, खूप छान सांगितलं. उदाहरण सांगितलं ते खूप परफेक्ट सांगितलं सर. खूप आहे, आणि खूपच छान सर. याच्यावरनं एक मला सुचलेलं आणि ऑब्झर्वेशन मी बोलू का सर? बोला ना. याच्यामध्ये मी हे बघितलं की जसं व्हेकल चालवणं, ह्याला म्हणजे लेडीजचं व्हेकल चालवणं, ह्याला हो. जो एक कॉन्फिडन्स लागतो, तर अग्नितत्वात ग्रह असणाऱ्या लेडीज ह्या व्हेकल बिलकुल बिनधास्त चालवतात. येस. आणि म्हणजे आता जर मिथुनेत असणारे जास्त ग्रह असतील, तर हो. ते खूप विचारपूर्वक भीत किंवा चालवणारच नाही, असा बरोबर. प्रकार बघितला मी. हायर अँड फायर. हायर बरोबर. अँड फायर. कळलं का? तर ते उबेर तुम्ही जे सांगितलं की मेषातले ग्रह असतील तर शौर्य राहील आणि येस मिथुनेत असेल तर बुद्धीचे कामं करेल, हे अगदी परफेक्ट आहे सर. येस. कारण शौर्याची रास ही शौर्य दाखवल्याशिवाय थांबणारच नाही. बरोबर आहे. बरोबर ती आहे सर, अगदी 100% जसं बरोबर आहे. जसं आता मी हे शिकवणार आहे आकाशीय, त्याच्यामध्ये 12ही राशींची जी वर्णन आहेत ती संपूर्ण आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि हो सर. ती संपूर्ण शरीरामध्ये असणारी जी तत्व आहेत, तर ती आपल्याला उत्तेजित करतात किंवा आपल्याला मिळवून देतात. आपण त्यात गमावतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कधी कधी मनुष्य शौर्यामध्ये हरतो सुद्धा, जिंकत असं नाही. बरोबर आहे. पण धाडस तर दाखवतो ना तो. येस, एक्झॅक्टली. धाडस दाखवतो. बरोबर आहे सर. थँक्यू सर, म्हणून खूप छान सांगितलं. म्हणून तिथे तुम्हाला विचार करूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं तत्व, त्यांचं म्हणणं, हे ज्यांनी मेष हे नाव दिलं, त्याची अश्विनी नक्षत्र दिलं, अश्विनी देवता आहे, तर ती कशी आहे, काय आहे, हा सगळा विचारपूर्वक त्यांनी हे केलेलं आहे. त्याचं शिंग कसं आहे, ॲरीज केलेलं आहे. मग त्या बकरीचे किंवा मेंढ्याची शिंग दिलेली आहे त्याला. मग तो डोक्याने फाईट करणार आहे, फायटर आहे. बरोबर आहे सर. मग राजाला सिंह दिलेला आहे. मग तो सिंह का आहे? कारण तो प्राण्यांमध्ये सगळ्यात उच्च दर्जाचा आहे ना. हो. आहे. वृषभ हे बैल आहे. मग त्या ठिकाणी तो नाही, कष्टकरी करण्यापेक्षा तो त्या ठिकाणी सगळा जो काही आनंद आहे, म्हणून वृषभेमध्ये असणारे ग्रह हे कशा स्वरूपाचे असतील,
छळ कपट करतील का का करणार नाहीत, तर नाही त्या करणार. ठिकाणी असणारा ग्रह जो आहे तो तुम्हाला तशा तऱ्हेने वागायला परमिट करतो. हम्म. राशीचा अधिकार सगळ्यात जास्ती आता मला कुबल मॅडमने सांगितलेलं आहे की हम्म. न ग्रह भरता हम्म. एक राशीचा फलादेश कसा असू शकतो याबद्दल बोलणं ते करणं. कुठल्याही चालेल. तऱ्हेचा ग्रह मांडायचा नाही आणि राशी टू राशी अशी अशी शास्त्रामध्ये ओळख आहे. बरं हो ठीक आहे. सर. बोला आणखी आपल्या पत्रिकेबद्दल बोला. तर मला अजून एक विचारायचं होतं. आपण आता आपल्याकडे प्रश्न विचारायला जेव्हा पृच्छक येतात ना, तर त्यावेळेला आता आपण त्यांची मूळ पत्रिका मांडून आताचे जे गोचरी ग्रह आहेत त्यांना कुठले पक्षी मिळालेत, आणि जर समजा आता नोकरीचा प्रश्न असेल किंवा आणि काही कुठले प्रश्न असतील, तर ते नोकरीची स्थानं आणि त्याला मिळालेले पक्षी असा विचार करायचा ना आपण. नाही, आता बघा, पहिली गोष्ट तुम्हाला मूळची होरोस्कोप रीड करायची असेल तर आपण जे आता शिकत आहोत ते पद्धती वापरायची. आपण अजूनपर्यंत कधीही प्रश्न कुंडलीचा भाग विचारात घेतला नाही. प्रश्न कुंडली हा जो भाग आहे जातकाकडे साहित्य नाही आणि तो आपल्याकडे येतो आणि तो प्रश्न सुटेल का ह्याच्याबद्दल तो विचारतो. पण त्याच्या मूळ पत्रिकेमध्ये असणारे जे सगळे ग्रह आहेत ते त्याला फलादेश जन्मापासून देत असतात. त्याचा विचार करावा का वर्तमान तिकीट काढलं आणि प्रवास केला, तिकीट संपलं, असं आहे. सर म्हटलं मूळ पत्रिका आणि त्याचे पक्षी आणि मग गोचरचे ग्रह, जर आता गोचरचा म्हणजे त्याच्या कुंडलीत आता ग्रह तर मग गोचरचे पक्षी टाकायचे का? गोचर ट्रान्झिस्ट म्हणजे प्रश्न कुंडली नाही मॅडम. ट्रान्झिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पक्षाचा विचार करू शकता आणि ट्रान्झिस्ट मध्ये तुमचं म्हणणं जे आहे ना ते ट्रान्झिस्ट बेस फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा प्रश्नकुंडली पाहणार आहोत तर वर्तमान स्थिती जी आहे पण मागील कुंडलीची स्थिती आपण विचारात घेत नाही प्रश्नकुंडलीला, म्हणजे जन्मकुंडलीला. पण तुम्ही जो ट्रान्झिस्ट हा उल्लेख केला त्या गोष्टीचा उपयोग मूळ कुंडलीशी संबंधित लागू शकतो. म्हणजे पंचपक्षीचा उपयोग आपण तसा घेऊ शकतो ना मूळ घेऊ शकतो, पण ती प्रश्न कुंडली नाही. ती प्रश्न कुंडली होणार नाही, ते गोचार होईल याचं. आपण मूळ पत्रिकेशी कोरिलेट करत असतो ना त्याला. हो. आता जेव्हा आपण तिथे गोचर तिथे विचार करणार आहोत, आता आपण टू दी पॉइंट बोलूया. जर समजा 2 दिवसांनी तिथी बदलणार आहे त्यावेळेला सगळे पक्षी इकडचे तिकडे जातील, मौसम चेंज हो जाएगा, कळलं? मग त्यावेळेला पक्षी इकडचे तिकडे जातील, कळलं? म्हणून तिथीवरती हे जे आहे हे आधारित आहे. आता जर समजा तुम्ही जातकाला पुढचा मौसम सांगणार आहात ग्रहस्थितीवरून, तर त्यावेळेला पक्षांमध्ये बदल होईल हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपला पहिला प्लॅटफॉर्म असा आहे फाउंडेशन, की तिथी आणि पक्ष आणि मग पक्ष, त्याच्या अगोदर सायकल करूच शकत नाही. म्हणून ऐका ना, याच्याच संदर्भात मी पुढे विचारू का? अर्चना मॅडम, तुमचं झालं का? हो. हा, तर विचारू का सर मग? बोला. म्हणजे आपण यांनी आता सगळ्यांनी असा विषय काढला म्हणून, तर ते ट्रान्झिट बरोबर आहे, पण आता आजचीच ही पत्रिका आणि जातक समजा आपल्याकडे आलाय, तर त्याच्या प्रश्नांचे काही उत्तर देताना तर आपण मग आता आजचा चंद्र कशात आहे बघणार. आता सकाळी तो समजा आणि धनिष्ठात होता, मग नंतर आता 6 नंतर तो शततारका आला, मग शततारका आणि आता कृष्ण पक्ष चाललं तर त्याला गिधाड येईल. तर म्हणजे अकॉर्डिंग टू तसं मांडायचं का? आजचा वार सोमवार, बरोबर आहे तसंच. आणि ते ट्रान्झिस्टला. हो. पण आता समजा एखाद्या जातकाला कधी संधी मिळणार असेल
होय होय. मी सांगतो, आय विल कम टू दॅट पॉइंट. हा तर हा. आपण पहिला अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशी अशी होय 5 नक्षत्र घेतलेली आहेत. हो होय सर. बरोबर आहे की नाही? तर हो ना. त्या 5 नक्षत्रांमध्ये सिमिलर पक्षी कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाला विचार करणार आहोत. होय होय होय. आता त्या ठिकाणी तिथी म्हणजे जो भाग आहे तो पक्ष कृष्ण आहे का शुक्ल आहे त्याच्यावरती कुंभ राशीचा आपण विचार करू, हो जर समजा असं आहे. हो आणि फक्त तुम्हाला चंद्राच्या बाबतीमध्ये विचार करण्याची मुभा आहे, म्हणजे सवलत आहे, अथॉरिटी आहे. ओके. हा. तर त्या ठिकाणी आजचा चंद्र जर समजा शततारकामध्ये आहे आणि आज कृष्ण पक्ष असेल किंवा शुक्ल पक्ष असेल, आता पौर्णिमा झालेली आहे, गुरुपौर्णिमा, आज म्हणजे तो कृष्ण पक्ष आलेला आहे. हो ना, कृष्ण चतुर्थी. तर हा, मग मग आता गिधाड आलं ना त्याला पक्ष म्हणजे. येस, मग आता तो गिधाड आजच्या प्रश्नावरती अवलंबूनच आहे. हो हो हो. तो पूर्णपणे जो काही चंद्र आहे तो त्या 15व्यामध्ये. तृप्ती कुलकर्णी ऐकताय का तुम्ही? त्या 15व्यामध्ये होय चंद्राचा सर. फलित बदलणार नाही. मग त्याच्यावरती तुम्हाला पक्ष, बाकी आता समजा यदा कदाचित पक्ष तोच राहणार आहे, बरोबर आहे मॅडम? हो ना. चंद्राला म्हणजे तिथी पक्ष. होय. आता जर समजा त्या ठिकाणी चंद्र पुढे पुढे जात राहिला, तसा कालावधी फलादेश हा बदलत जाईल चंद्रामार्फत. पण जवळपासच जर एखादा प्लॅनेट सूर्य आज बदलणार आहे, म्हणजे 15 तारखेनंतर, नाही का? हो ना हो ना. मग त्याच्याबरोबर शुक्र पण बदलेल, बुध पण बदलेल. होय. मग त्या दरम्यान त्यांचे पक्षांमध्ये बदल होतोय का? जर समजा त्या ठिकाणी ते बदलत नसतील, बघा परत ते बदलत नसतील, तर त्यावेळेला चंद्र बदलल्यानंतर कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष हा येणारच आहे. हो हो हो. आणि त्यावेळेला इत्यादी 9 ग्रहांचे पक्षी बदलले जातील, अच्छा. अकॉर्डिंग टू फिक्स ऑन. हा दूरचा विचार आहे, कळलं? होय. तपस्वी मॅडम, तुम्ही काय बोलत नाही, हुशार आहात तुम्ही, बोला काहीतरी. नाही सर, मी आता हा, आवाज नाही येते मॅडम. नाही, पंचपक्षी मी आत्ताच शिकते ना, पंचपक्षीतलं मला काहीच माहित नाहीये. ठीक आहे, चला. हॅलो, हा येतोय हा, का आवाज? येस येस, येतो. हा हा हा, आत्ता जस्ट शिकतेय, त्यामुळे अजून माझ्या ते फक्त आत्ताशी पक्षी काढायचे कसे हे अगदी हे झालेलं आहे. आणि जसं गोचर होईल तसं मला समजेल, कारण अजून गोचरीचं नाही मला हे होते. ठीक आहे, चला, हरकत नाही. मग आता मी जे वर्णन केलं ते तरी तुमच्या लक्षात आलंय हो का? हो हो हो, ते समजतंय, ते समजतंय. एक मिनिट, बोला. तो हिंदीवाला जो चार्ट मागे दिला होता तो परत एकदा द्याल का सर प्लीज? हिंदीवाला? हा, एक एक हिंदी चार्ट टाकला होता. हा, तो पूर्णपणे पाठवीन मी तुम्हाला. तो हाताने बनवलेला तो ना, दिनेश साहेबांनी. हा हा हा, तो आता नाही माझ्याकडे, मी पाठवून देईन. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे तिथे कुबल मॅडम, बोला. मला फेररचना करण्यासाठी चंद्राची तिथी पक्ष बदलणं गरजेचं आहे. होय होय ना. आणि त्याचबरोबर इन बिटवीन जर एखादा ग्रह ट्रान्झिट मध्ये नक्षत्र बदलणार असेल, नक्षत्र बदलणार असेल, तर त्या पक्षाची सिक्वेन्स बदलली जाईल. हो सर. आणि मग ते बॉर्डरवरती जर समजा एखादं नक्षत्र असेल आणि पुढच्या नक्षत्राचा भाग घेणार असेल, त्यावेळेला तिथे सगळी 5-5 नक्षत्र आहेत, तर त्या ठिकाणी एकच फक्त 6चं हे आहे. मग त्याला तुमचं ते लक्ष बारीक असणं गरजेचं आहे. हो हो हो. नाहीतर मग आपल्याला उलट तपासणीमध्ये पोद्दार मॅडम सारखे जर आपले क्लायंट आले तर आपली सीट गेली. आहे पोद्दार मॅडम? नाही हो सर, अशी उलट तपासणी नाही करत सर मी कधी. तरी हुशार आहात तुम्ही ना, म्हणून.
पण सर ह्याच्यात आपल्याला एक गोष्ट तर मनात अशी ठेवायला हवी ना, की काय आता आपण जर पंचपक्षीचा मेजरमेंट वापरून जातकाची तपासतोय पत्रिका, हम्म. तर आपण सूक्ष्मांश आणि बाकीच्या गोष्टी ह्या टोटली डोक्यातून बाजूला ठेवायच्या. पुष्पांशाचे कशाला गडबडायचे, ते माहित आहे ना, कारण इट इज डिपेंड अपॉन द ओनली नक्षत्र. हा त्याच्यावरती अवलंबून आहे ना नक्षत्र. पक्षी हा नक्षत्रावरती आहे, पुष्पांशावरती नाहीये. हो, तेच म्हणते, म्हणजे तेव्हा आपण असं म्हणायला नको की आता हा तर चांगला नाही धनाक्षर नाही आहे, पण नाही. आता ते इथे गेलाय. आपल्याला पारंपरिकचं ट्रान्झिशन मध्ये जर समजा एखादा तस्करांश मधला अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणातला ग्रह जेव्हा भोग्यांशामध्ये जाणार असेल, हा तर तोपर्यंत वाट पाहावी. अच्छा. आता मी शनी महाराजांचा एक लेख पाठवलेला आहे, हा. तर तो नोव्हेंबर पर्यंत विचार करायचाच नाही. आता 138 दिवस आहे ते, आय थिंक सो, हो सर, नाही का? पाठवलंय ना तुम्ही मगाशी. हा, छान. मग तोपर्यंत तिथे विचार करायचाच नाही. मग तो मागे पुढे पुढे मागे असं चालतच राहणार. हो मग त्यावेळेला तो पर्टिक्युलर एका नक्षत्रामध्येच हा प्ले होणार आहे. आता मीन राशीमध्ये पूर्व भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये शनी महाराजांचं हे सगळं होय सर. चालू होणार आहे. आणि ते 138 दिवस राहील साधारणतः. 138 डेज म्हणजे बघा, 4 महिन्याच्या वर झाले, नाही का? कसं आहे, 4 महिने. 13 तारखेला ते वक्री झाले ना. कालच. हा सगळा भाग जो आहे तो तिथे प्लॅनेट 138 मध्ये तुमचा पक्ष कुठला आला काय आलं, पण ग्रह तिथेच आहे. म्हणून मंदगतीचे ग्रह जे आहेत ते विचारात घेणं गरजेचं आहे. मंदगती ग्रहावरती एकही लोकांनी भाष्य केलं नाही. आता फक्त जे लिखाण आहेत, आमचे मित्र आहेत ते आमच्या क्लासला होते तेव्हा ते लिहितात होता मंदगतीचा ग्रह. नाहीतर लोकांना ताजी जोपर्यंत शिकले नव्हते तोपर्यंत मंदगतीचा ग्रह 2 असतात हे माहितीच नाहीये. हे दुःख आहे आपलं. नमस्कार सर. नमस्ते, बोला. आता इथे चतुर्थामध्ये कर्क रास आली आहे. हम्म. तर चतुर्थेस चंद्र कावळा पक्षामध्ये आहे आणि हा. मंगळ जे जो घराचा किंवा भूमीचा कारक मंगळ घुबड मध्ये आहे आणि चतुर्थामध्ये कोंबडा असून म्हणजे शनीला कोंबडा लाभलाय. तर मग आता आपण ह्या जातकाचं घर कशा स्वरूपाचं असेल असं म्हणू शकतो, कारण चतुर्थेसला कावळा लाभलाय. बरं, पहिली गोष्ट म्हणजे यदा कदाचित शनीच्या कॅरेक्टरमुळे घर होण्यास उशीर होईल. ओके. नंबर 1 डिपेंडंट असेल. नंबर 2 जर समजा त्याच वेळेला ह्याच्याकडे जर सोय झाली आणि तो घर घेण्याच्या बद्दल आपल्याला विचारत आहे आणि त्या दरम्यान तिथी बदलली, पक्ष बदलला आणि चंद्राचं नक्षत्र बदललं किंवा इत्यादी ग्रह जर चतुर्थ स्थानामधून जात असतील आणि त्यावेळेला त्यांनी चांगल्या शुभ पक्षाची जर तिथे बैठक घेतली तरी सुद्धा जातकाचं घर हे होऊ शकतं. उदाहरणार्थ एखादा ग्रह हा बरेच दिवस एका नक्षत्रामध्ये वास्तव्य करणार असेल, राहू, केतू, शनी आणि गुरु, तरी सुद्धा तिथे राहू केतूला निग्लेक्ट करायचं नाही. ओके. काल मी आर्क नावाचा एक हे हो पाठवला. हो सर, वाचला मी ते. हो हो. मग तो पण विचार करणं गरजेचं आहे. आर्क हा जो शब्द आहे ना, हा लोकांना माहितीच नाहीये काय. कारण आता आपण असं बघितलं असं तर बाबा म्हणजे चतुर्थेत चंद्र तुळ राशीत किंवा मंगळाची चतुर्थावर दृष्टी आहे, शनी चतुर्थात आहे म्हटल्यावरती उशिराने पण घर असं होईल असं आहे. पण आता पक्ष्यांच्या अकॉर्डिंग म्हणून मी म्हटलं की तर कावळामध्ये गेलाय, तर बरोबर. कावळा आता पितराला म्हणजे इथे संबोधित केलंय ना तसं. हो, तर उशिराने किंवा डिपेंड अपॉन द प्लॅनेट, हाऊ लॉंग द प्लॅनेट इज लिव्हिंग इन पर्टिक्युलर फिक्स स्टार. ओके. त्याचा प्रवास त्या नक्षत्रामध्ये किती दिवस होणार आहे. आता समजा रवी 14 दिवस जाणार असेल तर विदिन दॅट 14 डेज रवी काय वक्री होणार नाहीये.
म्हणजे नाही. रवीची गती, चंद्राची गती, बुधाची गती, मंगळ हे आता एकाच याला चालणार आहेत गतीला. कळलं? आता राहिला हो भाग काय आहे की पुढच्या काळामध्ये कन्येला जेव्हा मंगळ जाईल आणि शनीच्या समसप्त याच्यामध्ये येईल, त्यावेळेला यदाकदाचित आपण जर सावरलो तर वाईट घटनेला आपण तिथे टाळू शकतो. त्याला परमेश्वराची कृपा पाहिजे. हो पण हो पुढे कन्या, मी तर म्हणतो, मला असं वाटतंय म्हणजे आताचे जे कायदे वगैरे सगळे बघितले तर व्यापाऱ्यांसाठी फार दुष्काळाचा महिना आहे पुढचा महिना. मंगळ कन्येला गेला ना, 20 जुलै बरे नंतर. बरेच चोर पकडले जातील असं वाटतंय मला. अरे चोर बापरे. मचाये शोर. आता सर मंगळ केतूची जी युती आहे तर हा. त्यामुळे जमिनीचे आणि ह्याचे पण प्रश्न फार म्हणजे चालू आहेत. तर मग त्या संदर्भात 20 जुलै नंतर काही फरक पडेल का? म्हणजे जेव्हा मंगळ सांगतो केतूच्या सांगतो ह्याच्यातून सांगतो बाहेर सांगतो पडेल सांगतो ते. फार फार चांगला प्रश्न आहे. असे प्रश्न पाहिजेत. मी सांगतो मला. आता तुम्ही जर मगाशी मी उल्लेख केला, आडुळकर साहेब होते, की त्या ठिकाणी तिथे मगरपट्टा आणि तिथे हे जे आहे त्या ठिकाणी भरपूर तोडकाम चालू आहे. जालना रोडला कमीत कमी 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तोडलेली आहे. आता केतू हा निष्कासित करणे, ज्याला आपण म्हणतो देशोधडीला लावणे, त्याग करणे आणि नष्ट करणे. आता त्याने प्रॉपर्टी बिलॉंग टू द मार्स. पण आता आपण हा एक प्रकारे जेव्हा हल्ले झाले लोकांवरती इराणमध्ये, इराण एवढं बलाढ्य राष्ट्र, त्याच्यावरती पण हल्ला झाला की नाही? हो आता सर. ते 8 दिवस आवाज नाही त्यांचा काय. गेले 8 बिलकुल. दिवस त्यांच्याकडून सगळी शांतता, आणि तिथून ट्रम्पने सांगितलंय कोई बात नाही करणे का. म्हणजे युद्ध थांबलंय. आता जे युद्ध थांबले म्हणजे मंगळ बिकम पॉवरलेस. गॉट इट? आपण ज्याला अंगारक योग म्हणतो, हो अंगार लगा के देखा. आज मार्केटला मी पारासाठी फोन केला होता, मॅडम 42,000 रुपये किलो झाला. अरे बापरे. बापरे. आणि 50,000 होईल. मी त्या दिवशी 32,000 रुपयात आणला होता आणि आज 10,000 रुपये वाढला एका किलोला. अच्छा. लोकांनी स्टॉक करणं सोडून दिलंय, माल ठेवणं सोडून दिलेलं आहे. कारण पारा लढाईमध्ये वापरला जातो. तर पारा संपला, शॉर्टेज झाला की भाव वाढतो. बरोबर. शॉर्ट झाला की भाव वाढतो. हो. हो. थँक्यू सर. सर मी एक प्रश्न विचारू? आता सरोज मॅडमने विचारला त्याच्याशी रिलेटेड आहे. सर मला पण एक प्रश्न विचारते आहे. मॅडम आधी तुम्ही विचारून घ्या, नंतर मी विचारते. सेम कनेक्टेड आहे प्रश्न. ओके ओके. सर आता चतुर्थेश या जातकाचा चतुर्थेश चंद्र सप्तम स्थानात बसलेला आहे. चतुर्थात शनी बसलेला आहे. आपण चतुर्थाचा विचार जसा घरासाठी करतो तसा वाहनासाठी पण करतो. आता ह्या जातकाने इथे शनी बसलेला आहे, तो कोंबड्यामध्ये आहे, चंद्र कावळ्यामध्ये आहे. तर समजा ह्याला वाहन घ्यायचं झालं तर तो कावळ्यामध्ये असल्यामुळे ह्यांनी काळ्या रंगाची गाडी घेणं प्रिफर केली तर चालेल का? आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की काळा रंग आता सिलेक्शनला तुम्हाला काळ्या रंगाची गाडी पेंटिंग मध्ये असेल, पेंटिंग मध्ये तरच अवेलेबल होईल. अच्छा. नाही तर नाही. हल्ली काळा रंग लोक पसंत करत नाही. अच्छा. हल्ली भिन्न भिन्न डिफरंट रंग आले. ठीक पण आहे. एका समजा जातकाने म्हटलं की मला काळाच रंग प्रिफर करायचा आहे, मग तर या तोपर्यंत वाट पाहावी लागते. आपण या सिच्युएशनला त्याला काळा चालेल का? काळा रंग चालायला हरकत आहे, याची आवड असेल तर चालेल. अच्छा. त्यात काही हे नाही. पण होताच तर काळ्या रंगाच्या गाड्या आता बाजारात मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. असं आहे. पण समजा त्या तिकडे शनी पण बसलेला आहे आणि चतुर्थेश पण कावळ्यामध्ये आहे, तर मग त्याची आवड तशी होऊ शकते. पण आता समजा त्याची आवड समजा काळ्या रंगाची गाडीची आहे, घराला काळा रंग पाहिलाय का तुम्ही कधी? नाही ना. तसं होतं. बरं सावंत बेटा बोला.
सर माझा प्रश्न ना आता ट्रान्झिट बद्दल होता. आता तुम्ही सांगितलं ना की मंगळ राशी चेंज केल्यानंतर त्रास होणार. तर मी पंचपक्षीच्या संदर्भात विचारते. मंगळ आता ज्या नक्षत्रात आहे आणि पुढे विशाखा नक्षत्रापर्यंत हा दोन्ही पक्षामध्ये कावळ्या पक्षीच्या अंतर्गतच येते. आणि सर आपण शनीबद्दल विचार केला ना तर त्याला 2 पक्षी भेटणार. तर माझा प्रश्न असा होता सर की शनी जेव्हा गिधाडामध्ये असेल तेव्हा तो जास्त त्रासदायक असेल का? कारण सेम वस्तू आहे ना सर, एक मिनिट, सेम आहे ना. मी 29 मार्चच्या टाइमाला सर्व चेक केलेलं सर, तेव्हा मला ते उत्तरं भेटलेली. पण आता हा जो पिरियड आहे तो 45 डेज पेक्षा जास्त असणार आहे. 90 डेज. तर 90 डेज मध्ये सर शनीचं गिधाड हा पक्षी जास्त त्रासदायक असेल असं आपण समजून चालू शकतो ना सर? बेटा एक मिनिट लक्षात घे. जेव्हा पक्ष बदलेल तेव्हा तिथी बदलेल, त्यावेळेला शनीची पक्षी पण बदलेल. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर. त्याच प्रमाणात मी विचारते सर. मग तेव्हा पक्षी बदलला की फलादेश बदलेल. हा, मग सर शनीला ना 2च पक्षी भेटतायत, आयदर मोर किंवा गिधाड. ठीक आहे, पक्षाच्या अंतर्गत. कारण तो ज्या नक्षत्रामध्ये आहे ना तिथे आपल्या चार्टच्या अनुसार मोर आणि गिधाडच भेटतोय. कुठे शुक्लमध्ये. हा 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 है ना. तर सर माझा प्रश्न असा होता की जेव्हा तो गिधाड पक्षीमध्ये शनी असेल तेव्हा हा त्रास जास्त आपल्याला जाणवेल का? नंबर 1 असा आहे बेटा की ज्या लोकांची मीन रास आहे, ज्या लोकांची मीन रास जिथे लोकेटेड असेल आणि तो जर प्रश्न विचारायला आला किंवा जो मनुष्य आता जन्माला येणार त्याच्यामध्ये यू कांट चेंज. जे आहे ते भोगायचं आहे. दॅट इज राईट सर. ट्रान्झिट बद्दल विचारते. आताचा ट्रान्झिट बद्दल तुम्ही सांगितलं ना व्यापाऱ्यांना त्रास होईल. ते मी मंगळावरती सांगितलंय. व्यापाराला त्रास होईल. अरे बेटा ऐक जरा 2 मिनिटं व्यवस्थित ऐक जरा. कन्या रास ही व्यापाराची आहे. त्याच्यामुळे जो प्लॅनेट जाणार आहे त्याला समोरून शनी वेध लावणार आहे. बरोबर. समसप्तक. मग त्या दरम्यान त्या मंगळाचा त्रास हा व्यापारी युनिटला होईल, इंडिव्हिज्युअल नाही. सर आता क्लिअर झालं. माझा प्रश्नाचं उत्तर मला भेटलं. थँक्यू सर. ओके. बरं आता ऐका, 9 वाजून गेले. तर मॅडम कोण अभिप्राय द्यायचा तर द्या आणि नंतर कुबल मॅडम समारोप करतील. तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करू नका. जर कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक आलं यू विल बी फेल. मग शनी जरी एका नक्षत्रात 138 दिवस राहिला काय किंवा 200 दिवस राहिला काय, तुम्हाला त्या ठिकाणी तिथीच्या अनुसरून म्हणजे पक्ष चंद्र बदलतो. चंद्राकडे अधिकार आहेत ते अमावास्या आणि पौर्णिमेचे. कळलं सर? मैं एक क्वेश्चन पूछूं सर? अगर शनि वक्री अभी 138 दिन होने वाला है, तो अगर किसी का शनि मीन राशि में उत्तर भाद्रपद में वक्री होगा तो उनका रिजल्ट कैसे रहेगा सर? अभी ऐसा है मैडम, आप मुझे बताइए कि अभी प्रेजेंट में शनि कितने अंश का है? प्रेजेंट सर 7 डिग्री. 7 डिग्री आहे, बरोबर आहे. आता 60 डिग्री जर असेल तर त्या ठिकाणी 138 दिवसामध्ये तो किती मागे येणार आहे? एक नक्षत्र जे मीन राशीतलं आहे ते 3 अंश 20 कलेचं आहे. कळलं? सर तो 0 डिग्री पर्यंत मागे येतोय मीन मध्ये. 0 डिग्री पर्यंत मागे येतोय मीन राशीमध्ये. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तो 7 अंशाचं अंतर पार करणार आहे, मागे येणार आहे 7 अंश. त्याच्यानंतर तिथे स्तंभ होऊन नंतर तो रिस्टार्ट होणार आहे. 7 अंश मागे येण्यासाठी त्याला 138 दिवस लागणार आहेत. कळलं? कालपासून. तर ह्यांचा म्हणणं आहे फलादेश. हाँ मैडम, आपको क्या पूछना है फलादेश के बारे में? हाँ सर. क्या फलादेश होना चाहिए? आपको क्या लगता है अगर शनि वक्री रहा तो वहां पर जो जन्म लेने वाला आदमी या आपकी पत्रिका के अंदर अगर मीन राशि के अंदर कोई प्लैनेट है उसको ओवरलैपिंग हो रहा है और रीस्ट्रोक में भी उसको ओवरलैपिंग कर रहा है, तो वहां पर मुसीबत आने की शक्यता हो सकती है. लेकिन इट इज रिलेटेड वो प्लैनेट कितने अंश का है
उस आधार पर। अच्छा अगर वो जैसे वो गीता सावंत ने कहा कि वो 0 डिग्री तक आ जाएगा, मतलब कहीं कला तक आ जाएगा, तो इन बिटवीन 7 डिग्री के अंदर अगर कोई प्लेनेट होगा तो उसको तकलीफ होगी। अगर वो 7 डिग्री के अंदर प्लेनेट नहीं होगा तो उस राशि की तकलीफ होगी, प्लेनेट की नहीं होगी। समझ गए? अगर किसी के कुंडली में रवि शनि मंगल, रवि और मंगल दोनों ग्रह मीन राशि में है और इन बिटवीन 7 डिग्री में ही है, तो रवि मंगल को बाधा पहुंच सकती है वक्री प्लैनेट के वजह से। आई इस बात समझ में? ओके सर। ये बहुत इंपॉर्टेंट साइंस है, इसको ऐसा ही हमको सोच के उसको एनालाइज करना चाहिए। नहीं तो शनि वक्री हुआ और आग लगी, दुनिया बॉम्ब मारती लेकिन आग लगी ही नहीं, तो क्या करोगे? तो हर एक के कुंडली के अंदर आप तलाश कीजिए, वहां पर इन बिटवीन 7 डिग्री कोई प्लेनेट है क्या? हाँ सर, गॉट इट? उसमें मीन राशि में उत्तर भाद्रपदा में मीन में 4.58 है। मेरी बहन, मैं आपको वापस बोलता हूँ, हाँ इन हाँ बिटवीन 7 डिग्री, एट हाँ सर। डिग्री एनी प्लैनेट, तो उसको, उस इंसान को तकलीफ हो सकती है, बाधा आ सकती है। इट इज रिलेटेड अपॉन विच प्लैनेट। यस सर, यस सर। समझ गए? हाँ ऐसा सर, है। समझ गए। मीन राशि को अब 7:30 शुरू है। अगर मीन राशि का चंद्रमा अगर मीन राशि में 7 डिग्री के इन बिटवीन है तो चंद्र को दुखापत होगी, बाधा होगी, तकलीफ होगी। तो चंद्र ये इस कुंडली में लग्न के आधार पर कौन से स्थान का अधिपति है? सर इसका तो शनि है वहां पे और देखो, वक्री शनि। पहली बार एक बात सुनो, किसी का नहीं बोलने का। आप अच्छा, मुझे बताइए एसेंडेंट कौन सा है? एसेंडेंट उसका ये कर्क है। कर्क है, तो लग्न को बाधा होगी। हाँ समझ गए? समझ गए सर। हाँ। अच्छा, उसमें बाधा नहीं होगी तो समझो उसका जो कोई भी काम अटका होगा तो वो पूरा हो गया आपका। यही बात है, हमेशा बाधा नहीं होती है। ओके सर। जब भोग खत्म होता है उसके बाद में रूटीन लाईफ हो जाती है। बरं, ठीक आहे। आता कोणाला काही म्हणायचं आहे तर बोला, मग समारोप करतील कुबल मॅडम। सर मी 1 मिनिट बोलते. बोला. आज आपण पंचपक्षीची अजून एक पाऊल पुढे गेलो. गेल्या पिरियडला आपण असं पाहिलं होतं की हे जे पंचपक्षी आहेत त्यांचा गोचरीचा कालावधी, जे महादशा, दशा आणि अंतर्दशा यांचा विचार करून त्या त्या पक्षाचा गुणधर्म हे आपल्याला त्या मुदतीमध्ये आढळून येतील असा आपण अभ्यास केला होता आणि एक खूप वैचारिक धागा आपल्याला तिथे गवसला होता. आज आपण आणखी एक पायरी पुढे अशी गेलो की गोचरीचा कालावधी बघताना प्रत्येक 15 दिवसांनी जो पक्ष बदलतो त्या पक्षनिहाय जो पक्षी तिकडे येईल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती होऊ शकते. म्हणजे जरी आपण पंचपक्षाचा विचार करून प्रत्येक घरामध्ये, त्या राशीमध्ये त्या ग्रहाला लाभलेला पक्षी त्याप्रमाणे त्याला आयुष्यभर त्याचं एक ठोकताळा धरता येतो की मोर आहे म्हणजे हा माणूस चांगल्या पद्धतीनेच आपला कालावधी घालवणार. कोंबडा आहे तर तो ऐटबाजच राहणार किंवा गावडा आहे तर तो दीर्घ मुदतीसाठी उद्योगीच राहणार, मेहनतच करावी लागणार. हे जे आपण ठोकताळे डोक्यात बसवलेले होते त्याच्या पलीकडे जाऊन आपण आता असं पाहिलं की गोचरीच्या कालावधीमध्ये जेव्हा तिथीनिहाय गोचर पुढे सरकेल त्याप्रमाणे त्या माणसाला त्याचं फलित लाभू शकतं. त्यामुळे आपण जातकाला त्यानुसार दिलासा देऊ शकतो की तुला हे असं असं करता येईल किंवा या कालावधीत तुझ्या ह्याच्यासाठी पुढे जाता येईल. तर हा एक खूप चांगला म्हणजे इंच इंच लढवू तसं पंचपक्षाची कुंडली ही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फलित देण्यासाठी सक्षम होते. हे जास्त आजच्या ह्याच्यावरून क्लिअर झालं सर. मी फक्त एकच शंका ह्याच्या ह्यानी विचारणार आहे
की मी मगाशी असं म्हटलं होतं की सूर्य इथे गिधाडामध्ये आलाय, पण समजा एखाद्या जातकाचा सण दशम स्थानामध्ये दोन ग्रह बसले असतील आणि ते दोन्ही गिधाडामध्ये गेले असतील, मग त्यातला एक पंचमेश आणि म्हणजे सिंह लग्नाची पत्रिका असेल आणि पंचमेश आणि अष्टमेश जर गुरु आहे आणि तो गुरुच गिधाडामध्ये बसलाय, त्याच्यासोबत केतू आहे, तर ह्याचे कारण तुम्ही व्यसनाचा उल्लेख केला, म्हणून माझ्या डोक्यात जरा विचारचक्र फिरायला लागली की अशा वेळेस वडील व्यसनाधीन असू शकतील असं म्हणता येईल का? हो. किंवा पहिले एखाद्या तिने ऍडिक्ट असतील. सांगतो, मी सगळं सांगतो. हा असं आहे की जन्मता बाळ व्यसनी नसतं. हा बाळ व्यसनी कधी होतं? कालांतराने होय. मोठं होतं त्याच्यानंतर. पण हो. त्याच्या अगोदर एखाद्या वेळेला वडील व्यसनी असतील तर असू हा शकतात की नाही? असू नाही शकतात. का? Yes. होय. मग तशी पॉसिबिलिटी तुम्हाला वर्णन करता आली पाहिजे. हा दुसरा भाग असा आहे, आता ऐका, हा आपण सगळी चर्चा केली, पण हा आपला मुख्य उद्देश महादशा आपण विसरलो. हा तर महादशेवरती आपण तेच चर्चाच केली म्हणलं, नाही. ते पण वेळच झाला नाही ना. आज नाही, घेतली नाही, पण गेल्या पिरियडला घेतली होती ना सर. मग आता परत घेणार. आता ऐका, ओके. आपला विषय जो आहे ना सर तो लावू का असा पटकन? नाही, आता लावून उपयोग नाही होणार मॅडम. हो ना, नाही तुम्ही, मला होतं लक्षात, पण हे सगळे बोलत होते ना, मग ठीक आहे, म्हटलं जाऊ द्या मग ठीक, पण नको. त्याला सगळं त्यांचा अधिकार आहे, बोलायचा हरकत नाही. आता पुढच्या वेळेला आपण पहिला महादशा डिस्कस करू, हा तेच नंतर तेच, इत्यादी कारण वर्णन ते करू. जास्त हो म्हणजे आपल्याला कळण्याच्या नक्की. दृष्टीने. येस, चालेल, ठीक ओके. आहे, धन्यवाद. बरं, कुबल मॅडम, आता तुम्ही समारोप करा. मग आता तुम्ही महादशा. मला सांगायचंय मॅडम, थांबा ना एक मिनिट. हो हो हो, हॅलो थांबते. सर, नमस्कार. आधी तर नमस्ते. थँक्स, म्हणजे थँकफुल आहे मी. तुमच्याकडून अभ्यास करते सर. ज्या पद्धतीने तुम्ही पत्रिका वाचन शिकवता ना, फक्त खोका कुंडली बघून ग्रह च गोचर कसं ऍप्लिकेबल होतं सर, हे गेल्या एक म्हणजे जेव्हापासून तुमच्याकडे शिकते मी, वर्षभरापासून मी ट्राय आउट करते. आणि सर मी शनी मंद गतीचे ग्रह ह्यांच्याबद्दल मी जास्त रिसर्च करते. सर मी शनीला ना प्रत्येक अंशावरती पत्रिकेप्रमाणे मी फल देताना पाहिलेलं आहे. एखाद्या कस्पला पण तो कनेक्ट करतोय तरी पण फल देताना पाहिलंय. वक्रीपासून मार्गी होताना पण फल देतो, स्तंभी राहताना पण फल देतो, आणि स्तंभीपासून पुन्हा मार्गी झाला तेव्हा तो सुद्धा फल देताना पाहते. सर हे फक्त तुम्ही शिकवताय, बाकी कुठल्याच क्लासमध्ये हे शिकवलं गेलं नाही. मी गणिताचा बेस आहे माझा, पण गणित करताना पण असं नाही शिकवलेलं, फक्त त्यांनी गणित शिकवलेलं की या डिग्रीवर आल्यानंतर 138 to 144 दिवस हा वक्री असणार, मागे जाणार, पुढे येणार. पण सर मी थँक्यू थँक्यू तर म्हणण्यासारखंच नाहीये, आभार म्हणजे किती मानू. सर मी जी आता पत्रिका पाहते, थोडीफार थोडीफार जे मी तुमच्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करते सर, त्यात शनी, गुरु आणि मंगल मला फक्त हे तीनच ग्रह रिझल्ट फटाफट फटाफट देतात. पूर्वी मला पत्रिका बघायला टाइम लागायचा, आता जास्त वेळ लागत नाही सर. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सर. धन्यवाद, थँक्यू, गॉड ब्लेस यू. बरं, थँक्यू सर. कुबल मॅडम, येस, थँक्यू, थँक्स अगेन. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आणि हळदणकर मॅडमने एकदम डिटेल म्हणजे समारोप केलाच आहे. आणि आता ह्या आपल्या छोट्या गीता मॅडम, मला तेच नाव आवडतं त्यांचं म्हणायला. छोट्या नाही आहेत खरं तर, काय म्हणतात ते, मूर्ती लहान कीर्तिमान मॅडम असे आहे. लहानच आहे मी. हो, नाही नाही, आहे इंटेलेक्च्युअल. आहे, मला माहितीये. तुम्हाला जसं माझं इंट्युशन येतं ना, मला पण येतं तुमचं. तर म्हणजे त्यांनी पण खूप छान सर अनुभव सांगितलाय. आता मी हे न सांगता मी थोडस, मग आपण तुम्ही महादशा दिल्याच होत्या तर त्याच्या संदर्भात अगदी थोडस बोलू का सर? ठीक आहे, ठीक आहे, हा, ठीक आहे, तर बोला म्हणजे बोला. आता ह्या जातकाचा म्हणजे चंद्र स्वाती आहे ना, म्हणून त्याला राहूची दशा मिळाली सुरुवातीला. तर ती म्हणजे 5 वर्ष शिल्लक राहिली, कारण 1977चा जन्म आहे ना, त्याच्याप्रमाणे आपण, तर म्हणजे 22/4/1982 पर्यंत राहू, आणि ते 5 वर्ष, आणि त्या राहूला कावळा मिळालाय, म्हणून त्याला थोडासा म्हणजे लहान जरी असला तरी त्रास झालाच असेल म्हणजे या जातकाला.
पण त्याच्यानंतर मात्र गुरुची दशा आली आहे, म्हणजे 1982 पासून 1998 पर्यंत, आणि ती 16 वर्षाची, आणि म्हणजे त्यावेळेस जातक 21 वर्षाचे होईल, आणि तो गुरु मोर या पक्षात हे म्हणजे आलेला आहे. त्यामुळे आणि शिवाय तो गुरु भाग्येश पण आहे. त्यामुळे इथे हा जो काळ आहे ना, तर आपण असं म्हणू शकतो ना की या जातकाचा हा काळ चांगला गेला. त्याच्यानंतर पुढे त्याला शनीची म्हणजे दशा येईल, महादशाबद्दलच बोलते हा सर. तर तो शनी पण कोंबडा आहे, तर त्यामुळे ती शनीची दशा 19 वर्ष. आता आपण असं तर नंतर आता बघू पुढच्या वेळेस, म्हणजे आता ही वेळच संपलाय म्हणून. जरी ह्या दशा म्हणजे गुरु मोर, शनी कोंबडा, त्याच्यानंतर बुध पण घुबड, परत केतू पण म्हणजे मोरमध्ये, आणि हे अप टू जवळजवळ 2041, म्हणजे या जातकाच्या वयाच्या 64 वर्षापर्यंत. तर ह्या मेन महादशा तर छानच आहेत, नो डाऊट छान, म्हणजे ते पक्षी चांगले आहेत म्हणून. आता बाकीच्या आंतरदशा प्रत्यंतर हे बाकी म्हणजे गिधाडात जे आहेत ते सूर्य, शुक्र किंवा कावळ्यामध्ये जे आहेत ते म्हणजे फलादेश असं थोडाफार कमी जास्त होईल. पण मला म्हणजे तुम्हालाच म्हणजे विचारायचंय हे करता करता की इथपर्यंत केतूपर्यंत ते म्हणजे त्याचं वय जवळजवळ 64, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की ह्याचा पहिले 5 वर्ष काळ सोडला, कारण तो राहू कावळ्यात आहे ना. मग आफ्टर दॅट ह्या जातकाला म्हणजे जरा काय म्हणायचं रिलीफ किंवा चांगलं हे मिळू शकतं. मग आफ्टर दॅट मग कारण नंतर 64 वर्षानंतर त्याला शुक्राची दशा लागते, मग सूर्याची, मग चंद्राची, म्हणजे त्या मग गिधाड आणि कावळ्यात मग ते म्हणजे त्याचा काय म्हणायचं नंतरचा काळ, म्हणजे आपण काय ना म्हणा सिनियर सिटीजन समजा असं म्हणू शकतो. त्याच्यात हे बाकीचे येतील, पण तो थोडासा म्हणजे त्रासदायक असू शकतो ना, कारण हे जे मेन मेन पक्षी तेव्हा येतात, आणि त्यांच्याच त्या म्हणजे शुक्राची जरी दशा असली तर ते गिधाड आहे, सूर्याचे असलं तरी तो पण गिधाड आहे. मग ते सूर्य इथे पंचमेश पण आहे, म्हणजे त्याला मुलांपासून पण एवढी लांबपर्यंत तो जाणारच नाही, कारण ते 67. पण आपण असं पण सांगू शकतो ना, म्हणजे असं मला म्हणायचं. तसं एकदम छान. आता ते मला खूप म्हणजे तुम्हाला सांगा वाटत होतं, पण सगळे छान 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 विचारत होते ना की हे महादशा कधी लावू, महादशा कधी लावू. पण ठीक आहे, कारण ह्या महादशाचा मी काय म्हणते की आपल्या तर महादशा आपण बघतो, पण ह्या महादशा लावून जर आपण असं त्यांची कनेक्टिव्हिटी केली ना की आपल्याला खूपच म्हणजे फलादेशाच्या जवळ पण जाता येतं, आणि छान पण वाटतं, अरे आपल्याला एवढं छान आलंय म्हणून. तर सर अतिशय सुंदर क्लास झाला, त्याबद्दल मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन धन्यवाद. करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू. थँक्यू धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. आणि आता धन्यवाद सर, शुभरात्री. थँक्यू शुभ सर. धन्यवाद धन्यवाद सर. सर.